श्री गणेशाय नमः। नारद उवाच प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकं भक्तावासं स्मरेन्नित्यं आयुः कामार्थसिद्धये। प्रथमं वक्रतुण्डं च एकदन्तं द्वितीयकं तृतीयं कृष्णपिङ्गाक्षं गजवक्त्रं चतुर्थकं लम्बोदरं पञ्चमं च षष्ठं विकटमेव च सप्तमं विघ्नराजेन्द्रं धूम्रवर्णं तथाष्टमं नवमं भालचन्द्रं च दशमं तु विनायकम् एकादशं गणपतिं द्वादशं तु गजाननं द्वादशैतानि नामानि त्रिसन्ध्यं यः पठेन्नरः न च विघ्नभयं तस्य सर्वसिद्धिकरं प्रभो। विद्यार्थी लभते विद्यां धनार्थी लभते धनं पुत्रार्थी लभते पुत्रान् मोक्षार्थी लभते गतिम्। जपेत् गणपतिस्तोत्रं षड्भिर्मासैः फलं लभेत् संवत्सरेण सिद्धिं च लभते नात्र संशयः। अष्टभ्यो ब्राह्मणेभ्यश्च लिखित्वा यः समर्पयेत् तस्य विद्या भवेत् सर्वा गणेशस्य प्रसादतः। इति श्री नारद पुराणे संकष्टनाशनं नाम गणेश स्तोत्रं संपूर्णम्। नमस्कार सगळ्यांना। जय गजानन ॲस्ट्रो वर्ल्ड आणि वेदचक्षु व्याख्यानमाला यांच्या संयुक्त विद्यमाने हे व्याख्यान आयोजित केलेले आहे। यांचा खूप मोठा सहभाग आहे। जय गजानन ॲस्ट्रो वर्ल्डचे श्रीयुत राजेश मंडोरे सर सेलिब्रिटी ॲस्ट्रोलॉजर आहेत, सेलिब्रिटी पत्रकारही आहेत, तर मी त्यांचं स्वागत करतो। तसेच ज्येष्ठ ज्योतिर्विद आणि गुरुवर्य विद्याधर घैसास सर यांचंही मी स्वागत करतो। आणि आजच्या व्याख्यानमालेमध्ये दोन व्याख्यान होणार आहेत। एक तर स्वतः राजेश मंडोरे सर बोलणार आहेत आणि दुसरं गुरुवर्य विद्याधर घैसास सर। तर मी राजेशजींना विनंती करतो की आपण मंत्रोच्चार आणि प्रस्तावना करून आपल्या व्याख्यानाची सुरुवात करा। धन्यवाद। ते को होस्ट निघून गेला मला वाटतं। हा आता झालंय आणि घैसास सरही आलेले सर, घैसास सरांनाही को होस्ट करून घ्यावा। आपण सर आले, त्यांचा फोन होता मला की येऊ जॉईन होत नाही म्हणे, मी नंतर झालेत ते। ठीक आहे, आलेत ना सर, आलेत ना? आम्ही त्यांना बघतो। तुम्ही काय करा, तुमचं मंत्रोच्चार आणि प्रस्तावना करून आपलं व्याख्यान सुरू करा। चालेल चालेल। सर्वांना नमस्कार। नारायण नमस्कृतं नरो चैव नरोत्तम देवी सरस्वती व्यासं ततो जयमुद्रेत। नमो श्रीकृष्णचंद्राय नमो शंकर्षणाय नमो प्रद्युम्न देवाय निरुद्धाय नमो नमः। ब्रह्मा मुरारी त्रिपुरांतकारी भानु शशि भूमिश्च बुधश्च गुरुश्च शुक्रः शनि राहु केतु सर्वे ग्रह शांतिकरा भवतु। जय गजानन ॲस्ट्रो वर्ल्ड जळगाव व कोणी हँडरेज केलाय काय? एक मिनिट, प्रमिलाजी राठी मॅडम मी बघतो, नंतर राहतील। तुम्ही कंटिन्यू करा, मी बघतो। ओके। जय गजानन ॲस्ट्रो वर्ल्ड जळगाव व वेदचक्षु ग्लोबल च्या संयुक्त विद्यमानाने भारतीय स्वातंत्र्य दिनाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त जी 1 ऑगस्ट पासून जी मॅरेथॉन 151 व्याख्यानमाला
पावले सराच्या संकल्प पूर्तीसाठी ही सुरू झालेली आहे. संकल्प आहे त्यांचा की हे व्याख्यानमाला करावी व जी लिस्ट येते आहे आणि जे लोकांचे सहभाग उत्स्फूर्त होत आहे तो पाहता 151 काय इथं मला तर असं वाटतं की थांबते का नाही थांबते ही व्याख्यानमाला भविष्यात असं चिन्ह दिसत आहेत. दिवस आणि रात्रही अपूर्ण पडत आहे. परवा रात्री डॉक्टर जसवंत पाटील यांचं 8:30 वाजता आपण घेतलं, 9:30 10 पर्यंत लोक खेळून होते आणि 10 वाजता संपलं. म्हणजे इतकी लोकांना उत्कंठता आहे. या व्याख्यानमालेमध्ये आजच्या 29व्या तारखेचं पुष्प गुंफताना मला अत्यानंद होत आहे. या व्याख्यानमालेच्या या 29व्या दिवसाच्या साठी उपस्थित सर्व श्रोतेगण, मित्रमंडळी व युट्यूब लाईव्ह वर जे पाहत आहेत, जे भविष्यात पाहणार आहेत, त्या सर्वांना माझा नमस्कार. आज विशेष आनंद याच्यासाठी होत आहे की आमचे जे गुरुवर्य घैसास सर, विद्याधरजी घैसास, ज्यांचं मोठं नाव आहे. युट्यूबवर नुसतं आपण घैसास टाकलं की त्यांची लाईन येते युट्यूबवर व्याख्यानांची. आणि एक रथी महारथी फक्त देशभरातील नाही तर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ते ज्योतिषी आहेत. स्वतःचं मोठं संशोधन आहे, स्वतःचं इतकं अभूतपूर्व नॉलेज आहे, अभ्यास आहे आणि प्रचंड दांडगा अनुभव आहे. फक्त ज्योतिष बघण्याचा, पत्रिका बघण्याचा नाही तर व्याख्याने लोकांना शिकवण्याचा असंख्य एक कारखाना म्हटलं तर चालेल. ज्योतिषांचा एक कारखाना घैसास सराच्या रूपाने, कारण मुंबई इतकं मोठं महानगरातले ते नामांकित ज्योतिष आहे, नंबर 1 ज्योतिष आहेत असं म्हटलं तरी चालेल मुंबई मधले. त्यांचं आज इथे व्याख्यान आहे याचा मला अत्यानंद होत आहे. तेही या मंचावरनं वेदचक्षू व जय गजानन ॲस्ट्रोवर्ल्ड जळगाव या संयुक्त मंचावरनं मी बोलणार. आणि फक्त एका सेकंदात ज्यांनी हो सांगितलं ते व्याख्याते म्हणजे घैसास सर आहेत. सरांचा मला एक महिन्याभरापासून 1.5-2 महिन्यापूर्वी एक मेसेज होता की तुमचे आपल्या आचार्य ग्रुपमध्ये ते आहेत, जळगाव, मुंबई, पुणे ॲस्ट्रोलॉजर ग्रुपमध्ये आहे व असंख्य रथी महारथी ग्रुप जे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे जे ज्योतिषी आहेत त्या ग्रुपमध्ये ते आहेत. सरांनी त्या ग्रुपमध्ये माझा सहभाग आणि माझं रिलेशन्स आणि लोकांची संख्या पाहता मला एक मेसेज दिला की तुमच्या ग्रुपची एक व्याख्यान, तुमच्या ग्रुपसाठी एक माझं व्याख्यान ठेवा, मी बोलणार. स्वतःहून त्यांनी सांगितल्यावर मला आश्चर्याचा धक्का बसला. पण माझे इतके ग्रुप आहे, मी या ग्रुपमध्ये ठेवला आणि ते दुसरे ग्रुपचे म्हणतील की मला बोलवलं नाही. आपण 250ची लिमिट असते, 10,000 लोकांचं माझं संपर्क आहे व्हॉट्सअप माध्यमातून. म्हणून मी सरांना काही उत्तरच दिलं नाही की मी ठेवतो का काय नाही. मी फक्त हात जोडले तेव्हा तिथे. परंतु जसं सरांना मी सांगितलं की सर आपली जी इच्छा होती ती आता पूर्णत्वाला येईल, तुम्ही या व्याख्यानमालेत बोलू शकता. सर म्हणे ठीक आहे. आणि त्यांनी मला विषय म्हणजे मी फोन लावला की सर असं असं उद्या व्याख्यान द्यायचंय, मला शनी महाराज आणि 7:30 बोलायचंय. कारण माझ्या असंख्य जे श्रोते आहेत आपले इथे उपस्थित त्यांचे मला मेसेज पण येतात, सर शनीवर तुमचं अभ्यास आहे, नॉलेज आहे, सांगा. म्हटलं माझं नॉलेज नाही, मला जे माहिती आहे ती मी नक्की सांगेन. म्हणून मी ते आज रविवारी ठरवलंच होतं की आज द्यायचं. आणि सरांना विचारलं सर माझ्यासोबत जर आपण येत असाल तर ठीक आहे, कारण रविवार जनरली मी माझं बाकी गोष्टी किंवा माझे क्लायंट बिझी असतात अठवाडीचे, म्हणून मी रविवारी जास्त काही इतर गोष्टीत ऍक्टिव्ह राहत नाही. तर सर म्हणे एस नो प्रॉब्लेम, राजेश मंडळे सांगताय मी येणार. म्हटलं तुमची इच्छा होती ती या रूपाने जगात प्रसिद्ध होईल म्हटलं, फक्त ग्रुप पुरतं मर्यादित कशाला राहता. आणि सरांनी होकार दिला. त्यांनी सांगितलं की मी रत्नशास्त्र वगैरेवर बोलणार. पण काय माहिती काय एक तासाभरानंतर त्यांचा मला फोन आला की हा विषय मी बदलतोय, रत्नशास्त्रावर मला बोलायचं नाही, त्यांचे ते विषय तो जरा हे आहे, तर मी या विषयावर बोलणार की कुंडलीतील संख्याशास्त्र. म्हटलं सर तुम्ही कुठल्याही विषयावर बोला, चॉईस आपला आहे. घैसास सर बोलणार माझ्या मंचावरनं, आमच्या मंचावरनं, हेच आमच्यासाठी मोठी गोष्ट आहे. सर म्हणत नाही मी या विषयावर बोलतो आणि मी जॉईन होतो 2:45ला. आता त्यांना काय प्रॉब्लेम येत होता जॉईन व्हायला, म्हणून मला फोन यायला, त्याच्यात माझं डिस्कनेक्ट झालं आणि ते मी पोहोचही हटलो. तर सरांचा फोन मी जाऊन होऊ शकत नाही, पण जॉईन झालो असत ते लगेच दुसरा फोन आला. तर अशी अभूतपूर्व व्यक्तिमत्व आणि अशा रथी महारथींचं या व्याख्यान मालेला स्पर्श होत आहे. म्हणजे हे काहीतरी जन्मोजन्मीचे कर्म पावले सरांचे आहेत, त्या रूपाने हे सगळ्यांना फलश्रुती मिळत आहेत. व ही व्याख्यानमाला ही घोडदौड सुरू आहे. मी याला एकच बेस्ट नाव देतो, मॅरेथॉन व्याख्यानमाला. 151 व्याख्यानमाला आहे, पण ती आता पुढे लांबते का काय असं वाटतं मला. 151चे 500 होता का 200 होता, देवाला देव जाणं. त्याच्यामुळे मॅरेथॉन व्याख्यानमाला आहे. बाळासाहेब ठाकरेंची मुलाखत यायची सामनामध्ये, मॅरेथॉन व्याख्यानमाला 3 दिवसाची चालायची, ती 5 दिवस, 4 पानं भरून व्याख्यानमाला राहायची. हा मॅरेथॉन शब्द तिथून खरा फेमस झालाय. त्या फक्त धावण्याच्या स्पर्धेतनं जॉगिंग वॉकिंग वरनं नाही,
तर मॅरेथॉन व्याख्यान मला बाळासाहेब ठाकरेंच्या त्या शैलीतले मुलाखतीतून व्यक्त झालेली आहे. आणि यानुसार मी पहिले माझ्या व्याख्यानाला सुरुवात करतो. मी राजेश मंडोरे, माझा परिचय आपणा सर्वांना आहेत. राजेश गजानन मंडोरे फ्रॉम जळगाव. मी जर्नालिस्ट आहे. दैनिक लोकमत मध्ये मी जवळपास 17 वर्ष स्तंभलेखन केलेलं आहे. 14 वर्ष स्तंभलेखन केलेलं आहे व आज 30 वर्षापासून पत्रकारिता करीत आहे. स्तंभलेखक, मुक्त पत्रकार म्हणून मी या ज्योतिष विद्या जाणण्यापूर्वी या क्षेत्रात माझा जास्त परिचय होता. लोक मला त्या नावाने ओळखले आणि माझा जो दांडगा संपर्क झाला तो या माध्यमातूनच झाला. की त्यानंतर माझी जाहिरात एजन्सी आहे श्वेता पब्लिसिटी, मार्केटिंग एजन्सी आहे शुभ्रा पिक्चर्स. माझे जय गजानन ॲस्ट्रोवर्ल्ड जळगाव, मुंबई, पुणे हे ॲस्ट्रोलॉजीचं एक सेंटर आहे. आमचे गुरु स्वर्गीय सीतारामजी तिवारी सर यांच्या नावाने आम्ही एक लायब्ररी चालवतो ज्योतिष ग्रंथांची आणि त्यांच्या नावाने एक संशोधन संस्थाही उभारलेली आहे. त्यानंतर माझं प्रॉपर्टी व्यवसाय असून राजकारण व समाजकारणात मी नेहमी हिरिरीने सहभाग करत घेत असतो. माझा संक्षिप्त परिचय मी तुम्हाला दिला. आजच्या व्याख्यानाचा विषय आहे कुंडलीतील शनी महाराज. शनी महाराजांची जी 7.5 ज्याला सगळे घाबरतात, कारण त्याचं इतकं घाबर झालेलं आहे. ऍक्च्युअल तुम्हाला सांगतो 7.5चा कुठे ग्रंथांमध्ये पुराणात उल्लेख नाही, पण तरी लोकांना ते अनुभव आला की लोक घाबरतात. त्याच्यामुळे लोक घाबरतात. ते शनी महाराजांच्या 7.5 बद्दल मी थोडं बोलेल. मेन आपले व्यक्तींना आपल्याला ऐकायचं आहे. मी माझा जो नेहमीचा प्रत्येक व्यक्तीला वेळ दिलेला असतो अर्धा तास, त्यानुसार मी अर्धा तास बोलतो. कमीत कमी अर्धा तास, मॅक्झिमम 45 मिनिटं आपण वक्त्यांना वेळ देतो. आणि मी दुसऱ्याच व्यक्त्यानंतर तिसऱ्या व्यक्त्यांना नाही ठेवलेलं नाही. याचं कारण की सरांनी आपलं ज्ञान पूर्ण आज जगासमोर जे आज आलेले आहेत आपले वेद चक्षुचे आणि जय गजानन ॲस्ट्रोवर्ल्डचे त्यांना मिळावं म्हणून सरांच्या व्याख्यानानंतर आज तरी दुसरं व्याख्यान नाही. उद्या 2:45 किंवा वेळ पडलं तर अजून 1 वाजता करून, कारण उद्या व्याख्यानांची लिस्ट फार मोठी आहे. 2:45 सुरू झालं तर रात्रीपर्यंत चालेल कदाचित, नाही तर 1 वाजता चालू करू तर संध्याकाळ. नमस्कार. जय शनिदेव. मनोजव मारुती जितेंद्र बुद्धिमता वरिष्ठम वातात्मज मानवरत्न श्रीरामदूत शरण प्रपद्यते. शनी महाराजांवर काही बोलायचं म्हणजे पहिले मारुती भगवानांची आराधना करणं आवश्यक आहे. कारण माझी काही एवढी मोठी हे नाही आहे, लायकी नाही की मी शनी महाराजांवर काही बोलू. माझं नॉलेज मी फक्त शेअर करेन. माझ्या गुरु आणि ते एवढं ग्रंथ वाचन माझे जे झालेले आहेत त्या दृष्टीतून बोलेल. शनी महाराज, कुंडलीतील शनी महाराज. शनी ग्रहाला सगळे जण घाबरतात. रती महारथी घाबरतात शनी महाराजांना. कारण काय की शनी ग्रह हा आहे दुःखाचा कारक, मृत्यूचा कारक आपण म्हणतो. दुःखाचा कारक असल्यामुळे त्याला सगळे जण घाबरतात. आणि दुःखाच्या स्थानाचा म्हणजे आपलं 6th हाऊस काय आहे, दुःखाचं स्थान आहे ना, आरोग्य आहे. अष्टम स्थान काय आहे आपलं, ते मृत्यूचं स्थान आहे. वेळ स्थान काय आपलं, मारक स्थान आहे, खर्चाचं स्थान आहे. त्या स्थानाचं ते कारक आहेत. हा विशेष एक लक्षात घ्या बरं. शनी महाराज 10व्या स्थानाचे देखील कारक आहेत, हे कोणाला माहित नाही. म्हणूनच मी महादशेवर जेव्हा व्याख्यान करतो तेव्हा मला असंख्य लोक फोन करतात की तुम्ही लाभेशात देखील बरी अशी जाणार अशी म्हणतात, पण तुम्ही दशमेशाबद्दल जास्त बोलत नाही. पण दशमेशाचं स्थान जरी तिथे कर्माचं चांगलं असलं, केंद्रस्थान असलं, तरी देखील त्या स्थानाचे जे कारक आहेत ते शनी महाराज आहे. त्यामुळे त्याच्या दशेचं तुमच्या कुंडलीत तो शनी कसा आहे काय त्याच्यावरती डिपेंड येते दशा. म्हणून शनी महाराज या महत्वाच्या 3 स्थानांचे जे आहे, मृत्यू हे या स्थानाचे कारक असल्यामुळे महाराजांना सगळेच जण घाबरतात. प्लस त्यांचे 2.5 वर्षाचं जे एका कुंडलीतील एका स्थानात दुसऱ्या स्थानात जात असताना जे 7.5 वर्ष चंद्राच्या आपल्या राशीच्या अगोदर राशीमध्ये आणि राशी नंतर जेव्हा त्यांचं एक मार्गक्रमण होत असतो या स्थानातनं त्या स्थानातनं, ती 7.5 वर्ष म्हणजे जी 7.5 आपण समजतो आणि जी 7.5 आपण त्याला म्हणतो आणि मानतो. आणि आपल्या ज्या ज्योतिषांनी त्या 7.5 बद्दल अनेक तुम्हाला गुगलवर गेले तर पाहायला मिळेल. परंतु 7.5 मध्ये काय होतं काय नाही ते मी सांगेल. तत्पूर्वी या कुंडलीमध्ये शनी महाराज जर एवढे आपण त्यांना घाबरतो, पण मग ते कुठे बसले तर कसं होणार आणि कुठे त्यांचं आज बैठक आहे त्या कुंडलीमध्ये आणि त्या बैठकीच्या वेळेला ते काय फळं देणार यावर सगळ्यांच्या नजरा असतात. प्रत्येक जण पाहत असतो की शनी महाराज कुठे बसलेले आहेत आणि त्यांच्या दृष्टी कशी आहेत, त्यांची बैठक कशी आहे, नवमांश आहेत का, वर्गोत्तम आहेत का, उंचीचे आहेत का, स्वराशीचे आहेत का. कारण शनी कुंडलीमध्ये मकर, कुंभ, तुळा राशीत जर असले त्याचप्रमाणे ते
कुंडलीतल्या या राशींसोबतच वर्गोत्तम असले, स्वनवमांशी असले, स्वहोरामध्ये असले, त्यानंतर स्वदृष्टांमध्ये असले तर ते अत्यंत बलवान होतात. मग त्या लोकांची दशाही बलवान जाते. लक्षात घ्या की एक लक्षात घ्यायचं आहे की केंद्रामध्ये किंवा कुठेही महत्वाच्या ठिकाणी जर ग्रह तो स्वराशीचा असला, ग्रह उच्चीचा असला, ग्रह जर कधी मित्र राशीचे असले किंवा ग्रह वर्गोत्तम असले तर ती व्यक्तीला शनी महाराजांची कवडीचीही त्याने भीती बाळगायची नाही. 7.5 त्याला कष्ट वगैरे होतील, 7.5 कशासाठी असते मी सांगेलच, परंतु त्याला काही जास्त त्रास होत नाही आणि शनीचा त्यांनी बाऊच करायचा नाही. अनेकांचं मी पाहतो उच्चीचा शनी आहे पण ते 7.5 इतके घाबरतात, पत्रिका दाखवायला येतात, सर राजेश भाई ये देखो 7.5 लग रही है अभी मुझे, मैंने टीवी पे सुना, मैंने पेपर में पढ़ा, मैंने इसके थ्रू सुना, मेरे को एक पंडित जी ने बोला, मैं बोला ये राशि को 7.5 लग रही है, मान्य है आपकी राशि में, आपकी कुंडली में शनि का महाराज क्या बैठे हैं, आपकी दशा कौन सी चल रही है, आपकी भाग्येश की दशा चल रही है और आपके नीच के भी शनि महाराज है, तो मेरा दावा है कि इसकी तकलीफ आपको नहीं होगी. भाग्येश की दशा चल रही है, आप क्या समझते हो, भाग्येश की दशा के लिए जन्म जन्म के पुण्य लगते हैं. भाग्येशाची दशा येण्यासाठी प्रत्येकाला येईल असं नाहीये, ज्यांना आलं समजायचे आपले कर्म चांगले आहेत. पंचमेशाची दशा, लग्नेशाची दशा, या दशा येणं म्हणजे तुमच्या कर्माचंच फळ असतं. अनेक पत्रिका मानतो मी, पाहतो मी की त्याच्यामध्ये या भाग्येशाची दशा येतच नाही. प्रत्येक पत्रिका येईल असं नाहीये. बरं, जन्मकुंडली म्हणजे लग्न कुंडलीनुसारच ते पाहायचंय तुम्हाला, नवमांश मध्ये आली किंवा चंद्रकुंडलीत दिसते ते नाही, तर लग्न कुंडलीत ती दिसली पाहिजे. शनी महाराजांची ही बैठक जेव्हा बलवान होते त्यावेळेला शनी तिथे न भूतो न भविष्यती छप्पर फाड़के देतात. शनि जैसा देने वाला नहीं और शनि जैसा वाला तकलीफ देने वाला भी नहीं और अच्छा काम करके देने वाला भी नहीं है. शनीचं काय तो देतो तो छप्पर फाडके देतो जे आपण म्हणतात, त्याचं कारण तेच आहे. दुसरी महत्वाची गोष्ट की शनी महाराज ज्या स्थानात बसतात, जसं आपण गुरुबद्दल वाचलेलं आहे पाराशरीमध्ये किंवा गुरुबद्दल जे ग्रंथांमध्ये म्हटलं जातं की स्थान नाश करे जीवा, तसं शनी महाराजांबद्दल स्पष्टपणे हे दिसतं. प्रत्येकाने आपापल्या पत्रिका पाहावी की महाराज ज्या ग्रह राशीमध्ये ज्या स्थानी हे ग्रह महाराज बसलेले आहेत त्या स्थानाची ते भरभराट करतात, मग तो कसाही असो. माझ्या पत्रिकेमध्ये स्वतः सांगतो तुम्हाला की शनी महाराज हे द्वितीय स्थानात आहे आणि ते तिथे तुम्हाला दिसेल की ते अशुभ असलेले आहेत. ते नवमांश आपलं याच्यामध्ये अंशात्मक आणि सूक्ष्मांशानुसार त्याचं फळ अशुभ दिसेल. काही तर म्हणतील अरे याला धनलाभच होणार नाही. अहो, मी एकेकाळी मी काय होतो ना, आज मी काय आहे, आणि मला जे प्रतिष्ठा मान सन्मान आपल्याच माझे इतर हे तर ज्योतिष याच्यात मी 10-12 वर्षात आलो इथे. मला तर समजा ठीक आहे आपण सगळ्यांनी सन्मान दिला, मला ऐकतात एवढ्या मोठ्या संख्येने आपण इथे जमतात, 50च्या वर नेहमी लेक्चर असलं की एका मिनिटात येतात. आजकाल एकाच वेळेला 10 ठिकाणी लेक्चर सुरू असतानाही आपण देतात. हा मी स्वतःचा फार मोठा सन्मान समजतो. मी आजचाच आपल्या ऋणात असाच राहू इच्छितो. तर याचं कारण काय आहे की तो वर्गोत्तम आहे. शनी जेव्हा वर्गोत्तम होतो तेव्हा तो छप्पर फाडके देतो, त्याचे दोष सगळे संपतात. लोक पाहतील, मला एक कळत नाही की बरेच जण पाहतात की शनीला अशा पद्धतीने पहा, अशा अंशातनं पहा, याच्यातनं पहा, त्या याच्यात. अहो, हे पाहत असताना कुणीच सांगत नाही की तो वर्गोत्तम असला तर त्याचं छप्पर फाडके तो देणार, त्याचे दोष नाहीसे होणार. हे का सांगत नाही आपण लोक, मला कळतच नाही. मी लोकांना म्हणतो आज तुम्ही घाबरू नका, तुम्ही सूक्ष्मांश शिकले, तुम्ही नवमांश शिकले, तुम्ही सगळं काही शिका, मान्य आहे. सगळे रती महारथींना सगळे मोठं नॉलेज आहे, ते आपल्याला मिळत आहे, आपलं पुण्य आहे की तुम्हाला हे ते मिळत आहे. ते तुम्ही आत्मसात करा, नो प्रॉब्लेम. परंतु एक ज्या काही बेसिक काही गोष्टी आहेत की जर तो कधी शनी महाराज जर कधी गुरुशी नवपंचम करत असेल, म्हणजे गुरुची दृष्टी त्याच्यावर येत असेल, गुरुशी नवपंचम जेव्हा त्याचं होत असेल त्यावेळेला त्याचं जे काही अशुभत्व असेल ते पूर्ण चाललं जातं. त्याचप्रमाणे तो वर्गोत्तम राहील तेव्हा त्याचं अशुभत्व चाललं जाईल. मग ते शनी महाराज नीचेचे असो, ते शनी महाराज काही अंशात्मक सूक्ष्मांशामध्ये काही अशुभ असो, काही असो, त्याला त्याचा काहीही त्रास होणार नाही. त्याला छप्पर फाडकेच ते देतील म्हणजे देतीलच. हा, शनी प्रत्येक स्थानाची वाढ करतो हे मान्य आहे. जसं शनी या राशींमध्ये बलवान होतो तसंच शनी महाराज कृष्ण पक्ष व सप्तम स्थानातही बलवान होतात. लक्षात घ्या बरं. परंतु सप्तम स्थानात शनी महाराज जरी बलवान झाले तरी ते तिथे नको
हे माझं स्वतःचा अनुभव आहे. पत्रिकां इतक्या असंख्य पाहिलेल्या आहे ते सप्तमात बलवान झालेले, पण त्या स्थानात ते बलवान नसलेले बरे. त्याच्यामुळे सप्तमातला शनी असला तर मी म्हणतो की नाही, ठीक आहे, सांभाळून राहायचं. आपले काही जे संस्कार आहे त्याला आपण फाटा फोडू नये, त्या संस्काराच्या विपरीत वागू नये, एवढाच माझा त्यांना सल्ला असतो. बाकी काही तो इतका अशुभ किंवा काही नाहीये. परंतु शेवटी तो तिथे बलवान झालेला आहे, आणि जर एखादी क्रूर ग्रह बलवान झाला तर त्याला त्या कुठल्या स्थानावर तो बलवान झाला त्याच्यावर ते डिपेंड आहे. त्याचप्रमाणे शनी महाराजांच्या या बैठकीनंतरच, लग्न कुंडलीतल्या शनी महाराजांच्या स्थानानंतरच शनी महाराजांचं गोचर भ्रमण देखील अत्यंत अत्यंत महत्वाचं आहे. त्याच्यातले फक्त काही शॉर्ट मध्ये मुद्दे मी सांगतो की त्यातलं पहिलं गोचर भ्रमण जे मी आज कालच्या व्याख्यानातही सांगितलेलं आहे की लग्न कुंडलीमध्ये गोचरी पंचमात जेव्हा शनी महाराज येतात त्यावेळेला ते तुम्हाला छप्पर फाडके देणारच. छप्पर फाडके देणार म्हणजे देणारच. शनी महाराज जेव्हा लग्न कुंडलीत गोचरी पंचमात येतील तेव्हा काही वेळेला ते त्या काळामध्ये ते देतील म्हणजे काय, धनवर्षाव करतील, लाभ होईल, फायदा होईल. परंतु त्यासोबत एखाद दुसरी अशुभत्वाची मोठी जबरदस्त घटनाही घडेल. परंतु त्या पत्रिकांच्या ग्रहाच्या स्थितीनुसार ते अवलंबून आहे. प्रत्येकाला होणार नाही. 90% लोकांना तो छप्पर फाडके देणारच. मी जेव्हा माझे ऍडव्हान्सचे क्लासेस घेतो, बेसिक नंतर ते त्याला प्रत्येक स्टुडंटला ही माहिती देतच असतो. ते जेव्हा तेव्हा गोचरी इथे येतील, आणि अनेक व्याख्यानामध्ये दिलेली आहे, कालही मी हे बोललेलो आहे. त्याच्यात काही असं नाही की क्लासेस लावा त्याच्यासाठी किंवा काही करा किंवा काही कार्यशाळा मी करेल त्याच्यातच बोलेल असं नाहीये. कारण हे प्रत्येकाला दिसलंच पाहिजे, आणि ज्योतिषांनी याचा दुरुपयोगही करू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती असते. माझ्या इतर ज्योतिषांना बोलण्याचा मला काही राईट्स नाही, परंतु मी माझ्या विद्यार्थ्यांना हे सांगत असतो की तुम्ही ज्योतिषी झाले याचा अशा गोष्टीचा दुरुपयोग पुढे करायचा नाही. की एखादी जातक आला आणि दिसतोय आता मे मध्ये शनी परिवर्तन होणार, तिथे त्या पंचमात येणार याच्या आता चतुर्थाच आहे, त्याला चतुर्थामध्ये त्रास, 4, 8, 12 गोचरी, लग्न गोचरी म्हणा, राशी गोचरी म्हणा, 4, 8, 12 किसी को न दे थारा. तर हा आता पंचमात येणार तर तो छप्पर फाडके देणार. काळोखानंतर उजेड असतोच. 4थ्या स्थानात आहे, त्याला थोडं संघर्ष झाला, थोडाफार त्रास झाला, थोडंफार त्याला काही ना काही कुठे ना कुठे गोष्टींची संघर्ष करावा लागला. परंतु तो काळोखानंतर उजेड आहे, पंचमात आता आलाय, तो 2.5-3 वर्ष तो छप्पर फाडके त्याची कमाई राहील आणि त्याला धनवर्षा होईल. त्याने काही, आणि बरेच लोक तर आर्थिक प्रश्नच घेऊन येतात. आर्थिक प्रश्नाशी निगडीत सगळ्या गोष्टी असतात त्यांच्या, आणि त्यानुसार तुम्ही असं नका करा की आता एप्रिलमध्ये तो आलाय 22 एप्रिलला आणि मे मध्ये शनी बदल होणार आहे, बरं तो येतानाही फास्ट एकदम छप्पर फाडके देऊन जातो. ज्याचा मार्केट असतो त्याला तो एखाद्या वेळेला वय झालेला असतो तर वरती घेऊन जातो, आणि जातानाही तो छप्पर फाडके देऊन जातो. मग चांगला असेल चांगला देईल, वाईट असेल वाईट देईल. तर मग तुम्ही असं नका सांगा की मी काहीतरी तुला तोडगा देतो, उपाय देतो काहीतरी, म्हणजे तुला 2 महिन्यात 3 महिन्यात चांगलं होईल, मग तुला 2-4 वर्ष चांगले जातील. असं कदापि करू नका. माझी हात जोडून विनंती आहे माझ्या सगळ्या विद्यार्थ्यांनाही आणि सगळ्यांनाही की तुम्हाला हे कोणी सांगितलं नसेल तर हे आज जर तुम्हाला माहित पडतंय तर याचा दुरुपयोग कधी करायचा नाही. कुठल्याही गोष्टीचा दुरुपयोग करू नका, सदुपयोग करा. नाण्याच्या 2 गोष्टी आहेत, प्रत्येकाचे उपयोग 2 असतात, सदुपयोग दुरुपयोग. भगवानने तुम्हाला बुद्धी दिलेली आहे, त्यानुसार तुम्ही कार्य करावं. तर त्याचनुसार तो जेव्हा पंचमात नंतर तो लाभामध्ये जेव्हा येतो तेव्हाही देईल. एवढं देणार नाही छप्पर फाडके, पण तो तरी छप्पर फाडके सारखंच तुमचा होईल. तरी देखील इतकं नाही देणार पण जेवढा पंचमातला देईल, पण लाभातला आला तरी देईल. पंचमातला का देईल तो लाभावर दृष्टी आहे म्हणून देतो, लक्षात घ्या, बाकी काही कारण नाही. आणि लाभात का देईल तर तो लाभस्थानातच आलेला आहे त्यामुळे तो देईल. परंतु जेव्हा हे चतुर्थात येतात लग्न कुंडलीमध्ये, जेव्हा सप्तमात येतात आणि जेव्हा दशमात येत आपला लाभस्थानात येत असतानाही हेल्थचे प्रॉब्लेम तुम्हाला क्रिएट होऊ शकतात. कारण त्यांच्या दृष्टी जेव्हा ते सप्तमावर येतात त्यांची सरळ दृष्टी शनी स्थानावर असते. असंख्य पत्रिकामध्ये तुम्ही पहा की मी तर जसं न्यूजपेपर किंवा रथी महारथींचे निधन झाले तर मी लगेच त्यांची पत्रिका पाहत असतो किंवा काही घटना घडल्या तर सप्तमात गोचरी आलेले असतात महाराज. अंशात्मक आले म्हणजे तर जास्तच ब्राईट होऊन जातात की बा त्याचं लग्नच 25 अंशाचं आहे आणि शनी महाराज सप्तमावर गोचर करतायत आणि ते सप्तमावर गोचर, समजा उदाहरणार्थ आता कर्क लग्न आहे आणि सप्तम स्थानात महाराज आहेत, आता याच्यावरती शनी महाराज मकरेत आहे म्हणजे सप्तम स्थानात आहे, आणि एखाद्याचं लग्न आहे 25 अंशाचं आणि 25 अंशावरच ते आलेले आहेत, ते त्या बिचाराला वरती न्यायलाही किंवा हॉस्पिटलाइज करायलाही
कमी जास्त पाहणार नाही. कारण शनी महाराज हे शेवटी दुःखाचं कारण आहे. शनी महाराज हे मृत्यूचं कारण आहे. आणि ते जेव्हा 4, 7 आणि दशम लाभात जेव्हा येतात, त्यांची जी ब्राईट दृष्टी तिथे पडते, पहिली दृष्टी, 7वी दृष्टी, ह्या ज्या दृष्टी येतात, चतुर्थातली वेळेला 10वी दृष्टी, त्यावेळेला ते त्या गोचर करणाऱ्याला ते काही ना काही संघर्ष करायला लावतील. त्याच्या व्यवसायात अडचणी येतील, काही येतील, काही ना काही घटना घडतील. एवढं लक्षात प्रत्येकाने घ्यावे. दुसरी महत्वाची गोष्ट की शनी महाराजांच्या या दृष्ट्या असताना त्यांची एक दृष्टी जी आहे ती देखील अत्यंत अत्यंत खतरनाक आहे. खतरनाकच शब्द वापरतो त्याला. कारण अनेक जण मी सांगितल्यावर त्याला हिडन दृष्टी म्हणतात. त्यांनीच नाव दिलं, मी ते लोकांना सांगतो हिडन दृष्टी आहे. बाकी काही खोलात जाऊ नका, हे स्थान तुझं गडबड होईल, या स्थानासंदर्भात तुला प्रॉब्लेम येणार. आणि ते म्हणजे त्यांची जी त्रिपाद दृष्टी आहे त्यातील पहिली दृष्टी म्हणजे चतुर्थ स्थानावर, म्हणजे शनी महाराज जिथे बसलेले आहे तिथून चतुर्थ स्थान जे आहे त्याच्यासाठी त्या व्यक्तीसाठी त्रासदायक आहे. म्हणजे जर शनी महाराज लग्नात आहे तर चतुर्थ जे स्थान आहे सुखाचं स्थान आहे त्या व्यक्तीसाठी. म्हणून का नको लग्नात शनी महाराज? त्याचं कारण तेच आहे की तिथून चौथं स्थान हे सुखाचं आहे, मातेचं आहे, कुटुंबातील व्यक्तीचं आहे. आणि सुख म्हणजे सगळेच सुख आले ना. मग त्या सुखांसाठी त्यांना संघर्ष आहे, त्या सुखांमध्ये त्यांना समाधान नाही, त्या सुखांमध्ये त्यांना अनंत अडचणी आहेत. म्हणून ती त्रिपाद दृष्टी जी पहिली दृष्टी पकडली जाते, त्रिपादची पहिली दृष्टी, त्रिपाद 2 दृष्ट्या आहेत, पहिली दृष्टी जी आहे ती त्रिपाद मधली पहिली दृष्टी ही त्रासदायक आहे. तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं साधं सोपं की शनी महाराज जिथे आहे तिथून चौथं स्थान, किंवा शनी महाराज जिथे आहे तिथून उलट पाहत तिसरी दृष्टी. हे प्रत्येकाने लक्षात घ्यावे. 15 मिनिटं झाले सर? कारण आपल्याला सरांना ऐकायचं आहे. कैसा सर आलेत ना सर? कैसा सर आलेले आहेत ना पावले सर? हा, आवाज येतो ना सर? तर अशा प्रकारे शनी महाराजांचं ते 4th हाऊस जे आहे ते 4th हाऊस जे तिथलं आहे ते अत्यंत अत्यंत त्रासदायक होईल. त्याच्यामुळे हे सगळ्यांनी लक्षात ठेवायचं. आता पुढची महत्वाची गोष्ट, हा राठी मॅडम, मी शेवटी एक 2 मिनिटं देईल प्रत्येकाला. काय 2 मिनिटात बोलेल? नाही तर माझा नंबर फ्लॅश होतोय, व्हिडिओ बंद केला की तिथे नंबर दिसेल माझा, आपण मला नंतर प्रश्न विचारू शकता. तर शनी महाराजांच्या बाबतीत ह्या गोष्टीचं प्रत्येकाने लक्षात ठेवावे. हे पहिलं विवेचन मी कुंडली संदर्भात केलं. आता पुढील विवेचन मी 7.5 संदर्भात करतो. 7.5 जे आज लहान मुलंही जाणतात 7.5 सुरू आहे, कारण ते ऐकत असतात ना. मुलांचं काय, जे ऐकत असतील ते त्यांच्या मनात बालपणापासून बिंबवलं जातं. 7.5 मध्ये असा घरातला एकही मेंबर नाही की ज्याने तुमच्या तोंडात ऐकलेलं आहे की माझी 7.5 सुरू आहे. मग काय होईल? तो जर बालक असला, लहान असला, किती लहान असो मोठा, त्याच्या डोक्यात राहील काहीतरी बोललेलं आहे शनी 7.5 म्हणून त्रास होतो आहे. मरी 7.5 चालू आहे, कुठून कुठे निघेल, फोनवर बोलताना निघेल, कोणी आलं तेव्हा निघेल, कोणी येईल तेव्हा निघेल. त्यामुळे शनी 7.5 हा शब्द सगळ्यांनाच माहिती आहे. ज्याला ज्योतिषाचं कवडीचं नॉलेज नाही, त्याला ज्योतिषाची एबीसीडी माहित नाही, ज्यांना ज्योतिषाबद्दल काही म्हणजे जाऊ द्या की ते नास्तिक आहे, माहितीचं दूरची गोष्ट, लोक आस्तिक असतात पण माहिती नसते. परंतु ज्याला माहितीच नाही आहे परंतु तो नास्तिकच आहे की त्याला काही कोणाचे ज्योतिष शब्दाबद्दल त्याला चीड आहे, पण तरी तो 2 गोष्टी आयुष्यात त्याच्या लक्षात असतात. बरं, घरात लग्न कार्य असलं तर तो जाईन सांगेल मेरे को शादी का टाइम निकाल दो. किती नास्तिक असो, तोंडात बार असेल किंवा तो भले एखादी फेक मारून जाईल ज्योतिषाकडे, परंतु हे घडतात बरं, तरी तो लग्नाची तिथी मुहूर्त काढायला जाईल किंवा मी लग्नाचे. बरेच नास्तिक लोक म्हणतात किंवा काही धर्माचे लोक तर डायरेक्ट म्हणतात की कसं काय मुहूर्त काय 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 हे. मी म्हटलं ठीक आहे, 3 गोष्टी करा. बिना मुहूर्ताचं तू पत्रिकेत मुहूर्त लिहूच नको, फॉर्मॅलिटीत म्हणून लिहू नको, स्त्री पण लिहू नको, आणि लग्नाच्या दिवशी काळे कपडे घाल. मग मी समजेल तुला की तुझ्या मनात अंतःकरणात काय आहे नाही आहे. तर हे जे आहे ना, हे काही गोष्टी जे आहे प्रत्येकाला ती लग्नाच्या वेळेला मुहूर्त काढायला जातो. आणि दुसरं 7.5 आली की त्याच मनात शंका निर्माण होते काहीतरी चाललेलं आहे, यार वो कुछ 7.5 रहती है, वो तर नाही होगा मेरे को शुरू. मग कधी तो हळूच प्रश्न विचारतो. मी हे पाहिलेलं आहे की अनेक शास्त्र, अनेक डॉक्टर्स, अनेक वकील बाहेर असं म्हणतात की आम्ही कर्मवादी, आम्हाला काही नाही हो ज्योतिष काय.
हे सगळं थोटांड आहे, असं तसं ते सगळं. आणि लगेच रात्रीच्या नंतर त्यांचे हेच उद्योग सुरू होतात, गुगलवर शोधतील याचा अर्थ, किंवा एखादी जवळचा ज्योतिषी पाहतील की जो बाहेर कुठे बोलणार नाही की XYZ माझ्याकडे आले होते कुठे पत्रिका दाखवायला, कुंडली दाखवायला. तर असे सगळे जे प्रकार चालतात ते मला हास्यास्पद वाटतात. मी पत्रकार माणूस असल्यामुळे मला वाटतं कधी कधी की याच्यावर एक ग्रंथ लिहावा, की नाना तऱ्हेचे जे लोक भेटतात जीवनामध्ये त्यावर लिहावं असं मला अनेकदा वाटतं. पण शेवटी कसं आहे की आपल्या शास्त्राचं जे वाईट गोष्टी आहेत ना ते आपणच लोकांना बाहेर दाखवू नये. आणि असं लिहिलं तर ते जग प्रसिद्ध होईल. मग त्याच्यात अशा प्रकारचा प्रकार करू नये असं मला वाटतं. मी इथेही याच्यासाठीच बोलतोय की लोकांनी हे लक्षात ठेवावं की कोणीही, जसं आपण म्हणतो कोणी दुसऱ्या तांदळासारखं नाही, तसं कोणीही नुसतं लोकांचं हे छोटा नसतं की मी नाहीये. लोक असं समजू नका की तो कर्मवादी म्हणतो नुसतं श्रीमंत झाला म्हणून आपणही कशाला मग अध्यात्म. काही लोक असे निगेटिव्ह पद्धतीने हे होतात आणि मग त्याचं ते विपरीत परिणाम स्वतःवर करून घेतात. म्हणून मला हे आज इथे सांगावं लागतं की असं नसतं. तो म्हणतोय त्या देखल्या देवाचं तुम्ही नका पाहू की तो म्हणतोय म्हणजे असं आहे बा की कर्मवाद असतो कर्मच असतो. तुम्हाला काय माहित असतं काय करतोय तो. आमच्या मंत्रिमंडळात आज एक आहेत, एका धर्माचे मंत्री आहेत, आपल्या सिल्लोडचे आहेत. त्यांचं मी माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं आहे, याची दृष्टी मी डोळी मी पाहिलेलं आहे की त्यांच्या घरामध्ये सत्यनारायण महापूजा होते. त्यांच्याकडे महामृत्यूंचे जाप होतात. हा म्हणजे विचार करा तुम्ही, त्यांना श्रद्धा आहे त्याची. ते काही याच्यासाठी होत नाही की मला काही देखावा करायचा, म्हणजे जेव्हा काही गरज नाही तेव्हाही ते करतात. किंवा ठीक आहे निवडणुकीत तरी बा काही मतं मिळतील वगैरे असू शकतं लोकांचं. मला पहिले तसं वाटलं होतं पण तसंही नाही, कारण श्रद्धा आहे. तर असं काही नसतं की आता माझ्याकडे किती ख्रिश्चन लोक, किती मॉमेडियन लोक आहेत की ते मला पत्रिका दाखवतात आणि माझ्याशी ते बोलतात. मला नतमस्तक मी म्हटणार बाबा मी लहान आहे, मला कोणी हात जोडू नका आणि नमस्कारही करू नका. मी काही मला आता हे ऑनलाईन झालं ना फार बरं झालं. समोर आलं की फार लोकांचं होऊन जातं जे मला सहन होत नाही आणि अतिशय अवघडल्यासारखं वाटतं. त्यामुळे हे अतिशय उत्तम चाललंय की ते मी आता लोक अजूनही म्हणतात ओपन झालं आता तुम्ही भेटाल का. म्हटलं नाही, तू ऑनलाईन आहे सगळं, नाही तर काही दुसरीकडे जा. तर सांगायचं तर 7:30 सगळे बच्चे से लेके बुढे तक सब डरते है का, कारण 7:30 माणसाला ती शिकून जाते शनी महाराज. शनी 7:30 जी असते पहिले 2.5 वर्ष, शॉर्ट मध्ये तुम्हाला सांगतो की 2.5 वर्ष ही इथपर्यंत असते. पहिल्या 2.5 वर्षात माणसाचं ब्रेन, डोकं, बुद्धी विचित्र. हा बैल मुझे महाराज करतो तो. हा बैल मुझे महाराज मला आठवलं की आपल्या लग्न कुंडलीमध्ये शनी महाराजांची एक बैठक, एक योग जो आहे तो त्या व्यक्तीचा जर कुंडलीत आला तर तो आ बैल मुझे मार आहे असं समजावं. आणि त्या व्यक्तीने आयुष्यात कधी स्वतःचा निर्णय स्वतः घेऊ नये. आपल्या वडिलांचा, आई वडिलांचा, पत्नीचा, मुलाचा, मोठ्या त्या आई वडिलांचा, त्या गुरुजनांचा सगळ्यात बेस्ट घ्यावा. तो स्थान म्हणजे शनीचा जेव्हा त्या अष्टमात जेव्हा केतू, राहू, सूर्य, मंगळ हे 4 ग्रह शनी कुंडलीमध्ये, शनी कुंडली म्हणजे शनी जिथे आहे, याचा समजा एखाद्याची कर्क लग्नाची पत्रिका आहे आणि शनी सेकंड हाऊसला आहे, सिंहचे आहे. मग ती शनी कुंडली कशी, तर सिंहाला तुम्ही लग्नस्थानी मांडा. म्हणजे शनी जिथे आहे त्याला लग्नात आणा. मग तिथून जर अष्टमात राहू, केतू, तर शनीपासून मोदा सरळ, शनीपासून 8वे जर राहू, केतू, सूर्य, मंगळ हे क्रूर ग्रह असतील तर ती व्यक्ती आ बैल मुझे मार करते. त्या व्यक्तीला त्याने त्याचा स्वतःच्या कुंडली पाहावी. प्रत्येकाला म्हणतो की आपल्या पत्रिकेमध्ये पाहावं की ती व्यक्ती स्वतःच्या हाताने नुकसान करते. तिचे निर्णय तिच्यासाठी घातक असतात. मी अशा लोकांना म्हणतो आयुष्यात कधी स्वतःचा निर्णय घेऊ नका, सल्लामसलत करा, नंतर निर्णय घ्या. समोरच्याच्या हिशोबानेच चाललेलं बरं. अशा वेळेला तुम्ही पार्टनरशिप करत असाल तर पार्टनरचा सल्ला माना. किंवा एखाद्या पार्टनर जर कुंडलीत असा असेल आणि तो जर सांगत असेल की आपण या फर्मसाठी असं करू, मुळीच करू नका, कारण ते घातक होणार आहे असं माझं स्पष्ट मत असतं. म्हणून जे लोक जेव्हा काही विचारायला येतात प्रश्न, त्या पत्रिकेतल्या ग्रहांवरनं तुम्हाला उत्तर दिलं जातं. नुसतं मोघम उत्तर देऊन उपयोग नाही, त्याचे इतर ग्रह कसे बसलेले आहेत ते पाहिल्यावर तुम्हाला तंतोतंत उत्तर देता येतं. तर ही जी जेव्हा शनी महाराजांची 7:30 येते तेव्हा ती त्याची 2.5 वर्ष ही वरती असते. मग त्याचे शनी महाराज जर चांगल्या स्थितीत असतील, त्याची दशा चांगली असेल तर त्याची बुद्धीतनं त्याला योग्य निर्णय घेऊन त्याला ते छप्पर फाडून देतील. आणि ज्याच्या पत्रिकेमध्ये शनी महाराज अशुभ झालेले आहेत त्याच्या पत्रिकेमध्ये दशा, महादशा, गोचर, बाकी भ्रमण गुरु महाराज अष्टमात आहे किंवा 4-8-12 एखादी घर आहे, 4-8-12 किती पण दे सारा, मग ते शनी 7:30 सुरू आहे आणि तो अशाच जर ती परिस्थिती झाली तर आपण म्हणतो की जसं चांगलं असलं, चांगल्यात चांगलं झालं, दुधात साखर,
तसं हे अशुभात अशुभ परत घडतं आणि नाना प्रकारची संकट मग त्या काळात त्याला घ्यावी लागतात. दुसरे 2.5 वर्ष हे मानेखाली असतात, पोटापर्यंत असतात आपल्या नाभी. मग त्या व्यक्तीला फूड पॉयझन किंवा पोटातले विकार किंवा पोटदुखी अशा प्रकारचे त्रास होण्याची भीती असते. तिसरी जे 2.5 वर्ष असतात ते कमरेखाली असतात. ती व्यक्ती शेवटची 2.5 वर्ष फिरत असते. इथे यात्रा करेल, तिथे यात्रा करेल, कामानिमित्त जाईल, इकडे जाईल, रात्री घरी उशिरा येईल, 10-9 नंतर 8-9 नंतर. बरेच जण असतात ते कधी कधी 2-4 वर्ष असं दिसतं त्यांचं. तुमच्या कॉलनीत असेल, तुमच्या बिल्डिंग मध्ये असतील की तो रात्री 9-10ला येतोय. सध्या 2 वर्ष झाले तो 10-11 शिवाय घरात येतच नाही, 9 शिवाय येतच नाही. सूर्यास्त नंतर उशिरा 2-3 वर्ष होतं बुवा तेव्हा, नंतर नव्हतं कधी पाहिलेलं आम्ही. तर तेव्हा ते उतरती 7.5 असते, ज्याला आपण म्हणतो उतरती 7.5, शेवटची 2.5 वर्ष असतात. ते अशा काही गोष्टी 7.5 मध्ये असतात. 7.5 तुम्हाला आर्थिक प्रगती होते म्हणजे होतेच. काहींना नाहीच झाली, 7.5 वर्ष खराब गेले, कारण त्याच्या त्या पत्रिकेतली ग्रहस्थिती काही आहे. तरी देखील 7.5 अशी बीज रोवली जातात की त्याला भविष्यासाठी ती आर्थिक प्रचंड टप्पर पाडके देतील. याचे शनी महाराज अत्यंत शुभ आहे तेव्हा 7.5च देऊन टाकतील. परंतु ती आर्थिक प्रगती होणारच 7.5 कशी, तर एकदा क्लिअर कट दिसेल ती, नाही तर तुमचे बीज रोवले जाते. असं जरुरी नाही आहे की 7.5 मध्येच तुम्हाला आर्थिक प्रगती होईल. मी तुम्हाला काल उदाहरण दिलं माझं की मला 2007 मध्ये जेव्हा 70-80 लाखाच्या ऑर्डर मिळाल्या ऍडव्हर्टायझिंगच्या, चेन्नईच्या एका इंटरनॅशनल व्यक्तीने त्या मला दिल्या, त्याला मी पाहिलेलं नाही. पण त्या व्यक्तीची माझी मैत्री ही केव्हा होती, 7.5 होती मला तेव्हापासून, किंवा माझा जर शनी ढय्या बिया होता तेव्हापासून. मग त्यावेळेला बीज रोवली गेली, माझी सुरुवात झाली, मला ती व्यक्तीचे दर्शन झाले, त्याची भेट झाली, त्याचं माझं कम्युनिकेशन 5-6 वर्ष चाललं. आणि जेव्हा तो विदेशात होता तेव्हा त्याला आठवलं की एक ऍड एजेंसी है श्वेता पब्लिसिटी, इससे वो मेरे को देना पड़ेगा, इससे मेरे को लेना पड़ेगा, कुछ तो भी मेरे साथ गडबड हो रही है. आणि मग तेव्हा अचानक फोन येतो, अचानक काम होतात, अचानक तुम्हाला असं जेव्हा अचानक जे धनलाभ होतो, अचानक जेव्हा काहीतरी धनवर्षा होतो, त्यावेळेला ती गोचरी स्थिती अशी कामाला येते. आणि ते बीज त्याची जी रोवलेली असतात ती 7.5 मध्ये आर्थिक प्रगती लिहिली तर तेव्हाच रोवलेली असतात. तेव्हा तुम्हाला काय असतं की काही गोष्टी अशुभ काळ सुरू असतो, म्हणजे तो दशेच्या माध्यमातून असेल, इतर गोचरच्या माध्यमातून असेल, त्यावेळेला त्रास होणार. ग्रहां त्या 7.5 काळामध्ये तुमच्या व्ययामध्ये, म्हणजे चंद्रकुंडलीच्या व्ययामध्ये, लग्नामध्ये व सेकंड हाऊस मध्ये धनस्थानामध्ये काही विशिष्ट ग्रह विशिष्ट पोझिशनवर काही विशिष्ट दृष्टीत जर असले तर शनी साथीचे काही विपरीत परिणाम प्रचंड मोठ्या प्रमाणात होतात. मग ती कितीही शुभ शनी तिथे बसलेला असतो, कितीही शुभ वर्गोत्तम तो शनी असो, पण त्या चंद्रकुंडलीच्या नुसार मध्ये चंद्राच्या मागे पुढे कुठले ग्रह आहेत, कसे आहेत, चंद्रासोबत कोणती युती आहे, त्याच्यावर ते मोठं पडते. काही अर्ध्या 15 दिवसात मला सांगता येणार नाही, परंतु माझे जे ग्राहक आहेत किंवा मला काही जे ज्योतिषी म्हणून दाखवतात किंवा त्यांना मी स्पष्ट सांगतो कसं कसं तुम्हाला काय जाणार, 7.5 काय काय होणार, केव्हा काळजी घ्यावी, केव्हा घेऊ नये. तर हे काही फक्त तेवढं नाही की प्रत्येकालाच 7.5 खराब जाईल किंवा प्रत्येकालाच मग छप्पर फाडके चांगली जाईल. बरेच जण दहा म्हणतात 7.5 वगैरे सब झूट आहे, काही नसतं तसं. पण आहे, अनुभव आहे त्याचा, प्रत्येकाचा आहे. 7.5 प्रत्येकाचा अनुभव आहे. का एवढं गुगलवर लेक्चर सगळ्यांनी दिलेलं आहे, का एवढे युट्यूब आहेत, का लोकांचे अनुभव आहे, का प्रत्येक जण 7.5 जास्त प्रश्न घेऊन येतो, भाग्येशाच्या दशेत का कमी येतो, लाभेशाच्या दशेत का कमी येतो, पंचमाच्या दशेत का कमी येतो, आणि 7.5 तुम्हाला प्रश्नांची जास्त करता तुम्ही पाहता तर पहिलं दिसतं 7.5 आहे, पहिलं दिसतं प्रश्न, पहिलं दिसतं 7.5 सुरू आहे. त्यामुळे अशा प्रकाराचे प्रत्येकाने 7.5 जास्त भाव न करता 7.5 मध्ये असे परिणाम आणि अशी घटना घडणारच आहे, आर्थिक प्रगती होणारच आहे, तो तुम्हाला शिकवणूक देणारच आहे. आणि तो कसा आहे, तो जरी तो मृत्यूचा दुःखाचा कारक आहे, पण त्याचं सेवक म्हणून त्याचं स्थान आहे. आपल्या ज्या कालपुरुषाच्या किंवा इतर ज्या शास्त्राच्या भाषेमध्ये सांगायचं त्याचं स्थान काय, शनी महाराज सेवकाचं आहे. त्याच्यामुळे तो तुम्हाला सगळ्या गोष्टी शिकून जातो 7.5. म्हणजे एखादी काय असतं की तिथे तुम्ही जर शिकलं नाही, तुम्हाला जर लोहा एखादी मूर्ती बनायची तर पहिले त्या मूर्तीला तो जो बनवणारा असतो त्याला किती घाव सुसावे लागतात, तेव्हा त्याला देवत्व निर्माण होतं. तसा तो 7.5 प्रकार असतो. आता शेवटचे 5 मिनिटात मी आपल्याला सांगतो आणि मग आपले महनीय रस्त्यांकडे मी वैशाख सरांकडे मंच सोपवतो. त्यातली महत्वाची गोष्ट सांगायची की शनीचे उपाय फार महत्वाचे आहे. कारण शनीचे उपाय जर केले ना तर शनी कसेही असले काही असले तुम्ही सही सलामत बाहेर निघून जातात. पहिलं तर कर्म असतात आपले, कर्म जर बलवान असले तर तुम्हाला काही त्रास होणार, कारण तुमचे कर्म खराब झाले तर दशा महादशा व शनीच्या 7.5 तुम्हाला ते कर्म खराब झालेलं बरोबर परत छप्पर येतो. जसं आपण एक दाणे टाकतो
असंख्य फळ निर्माण होतात. एक आपण बीज एक टाकतो, त्याला किती मोठं, एका बीचे किती मोठं झाडं येतात, किती रोपं निर्माण होतात एका बी मधून. तसा तो प्रकार आहे. मग ते चांगलं बी असेल तर चांगलं येईल. आंब्याचं तुम्ही बी लावलं, आंब्याची कोय लावली एक तर आंबा येईल, तो हजारो वृक्ष, हजारो आंबे तुम्हाला देऊन जाईल. एक बीज, एक आंब्याची कोय तुम्हाला आयुष्यभर जगभर तो लाख आंबे देऊन जातो. तसंच प्रत्येक कर्माचं आहे की कर्म तुम्ही काय करताय ते त्या असंख्य पटीने तुम्हाला त्याचं रूपांतर मिळणार. मग ते चांगलं असेल तर त्या भाग्यशाच्या दशेत मिळणार, पंचमेशाच्या मिळणार. आणि जेव्हा तो कर्म तुमचं अत्यंत अशुभ झालेलं असेल, याच जन्मी नाही, जन्मोजन्मी मागच्या जन्मीचं देखील तर ते अशुभ झालेलं असेल, मग तुमचा या जन्मीचं तुमच्या हातात आहे. हे तुम्ही करा, मागचं तर तुम्हाला माहित नाही. आम्हाला तुम्ही चांगल्या घरात आला, तुम्ही चांगलं खाऊन पिऊन सुख आहे, म्हणजे मागच्या जन्माचे कर्मही तुमचे चांगलेच आहे, म्हणून तुम्हाला हे मिळालं. तर लक्षात घ्या की त्या वेळेला तुम्ही एक लक्षात घ्यायचं की ते कर्म तुमचे सुधारण्यासाठी, कर्म बलवान होण्यासाठी उपाय करत राहायचे की आपल्याकडनं काय अजून अशुभ कर्म घडू नये. त्यातलं शनी खराब आहे, अशुभ स्थितीत आहे, किंवा शनीची 7.5वी सुरू आहे, शनीचा ध्येय सुरू आहे. अशा वेळेला जे काही सिंपल उपाय मी काल सांगितले होते इन जनरल लक्ष्मी प्राप्तीचे, आज मी शनी उपाय सांगतो. सगळ्यात पहिले म्हणजे डोळे उघडल्याबरोबर सकाळी ब्रह्ममुहूर्तात जेव्हा आपण उठतो तेव्हा डोळे उघडल्याबरोबर, म्हणजे तुम्ही डोळे उघडून बसता त्या क्षणात कोणाचे पाठ नसतील तर भिंतीवर चिपकून ठेवा नाव शनीची 10 नावं. कोण असत पिंगलो भगवो कृष्ण रुद्रांत कै महा शौर्य शनीश्वर मंद पिपला दिन संस्कृता नमा. 10 नावं शनीचे उठतात क्षणी तिथेच बेडवर म्हणायचे. एक वस्त्रावर असतो का काय असतो, मण्यांवर असतो का काय, तुम्ही तिथल्या तिथेच शनी 7.5वी सुरू आहे म्हणा आणि परिणाम पहा, फरक पहा. ते झाल्यानंतर बाकी मग स्तोत्र वगैरे म्हणून धरतीला नमन करून तुम्ही तुमची रुटीन करा. स्नान करताना शनीचा जेव्हा ध्येय सुरू आहे, 7.5वी सुरू आहे, शनी अशुभ स्थितीमध्ये आहे, अशा मेसेजचे सगळ्या मेसेजचे उत्तर मला इंडिव्हिज्युअल पाठवावे किंवा शेवटी थोडा 2-5 1-8 मिनिटं वेळ घेईल मी सरांच्या परवानगीने आणि मग प्रत्येकाला उत्तर देईल. पण प्रश्न आता मध्येच डिस्टर्ब सरांनाही करू नका त्यांचं लेक्चर सुरू असताना. तर त्या महत्वाची गोष्ट ती असते की ती तुम्ही आंघोळ करताना पायात स्लीपर घालून आंघोळ करा. आता काही संशोधन, यातल्या काही गोष्टी माझ्या संशोधनात आहे, कारण गैसाज सरांनीच आम्हाला प्रसिद्धी पत्र दिलं आहे की गुरु आणि शनी जेव्हा नवपंचम योगात असतो तेव्हा माणूस संशोधक होतो. तसं मी तुम्हाला म्हटलं की माझा शनी जरी सेकंड हाऊस मध्ये असला तरी त्याला गुरुची दृष्टी आहे, आणि गुरु आणि शनीचा माझ्याही कुंडलीत नवपंचम आहे, कैसास सरांच्याही कुंडलीत नवपंचम आहे. त्याच्यामुळे गुरु महाराजांच्या त्या कृपेमुळे आणि शनी महाराजांच्या या कृपेमुळे आम्ही तुम्हाला काही ज्या चांगल्या गोष्टी सांगतो त्या तुम्ही स्वतः अनुभवून घ्या. बरं, असे उपाय की त्याचा काही दुष्परिणाम नाही, साईड इफेक्ट नाही. एखाद्या आयुर्वेदाचं काय असतं त्याचा काही साईड इफेक्ट नसतो, बाकी ॲलोपॅथी गोळीचा साईड इफेक्ट असतो. कोरोना काळात लोकांना ते ठोकले सिमर इंजेक्शन, आता त्यांना फळं भोगावं लागतायत. आणि काही लोक तर कोरोना बरा झाला आणि डिस्चार्ज होणार नाही अटॅक येऊन गेले. त्याचं कारण ते होतं कारण प्रत्येक ॲलोपॅथी मेडिसिन मध्ये दुष्परिणामाची भीती असते. ते एक तुमचं बरं होईल पण इतर दुष्परिणाम होतील, काही कुठे प्रॉब्लेम होईल. जसं आपण कॅन्सर असतं, किमोथेरपी असते, किमोथेरपी मध्ये केस उडून जातात. तर असे काही ना काही प्रकार असतात. तसं इथे काही दुष्परिणाम नाही तुम्हाला. या ज्या उपाय आहे, शनीचे 10 नाव उठतात, शनी बोलले तर काही तुम्हाला हे होणार नाहीये, ते तुम्ही पापात पडणार आहे. कारण भगवानचं देवाचं नाव केव्हाही म्हणू शकता तुम्ही, कुठल्याही अवस्थेत म्हणू शकता. हे ग्रंथात म्हटलेलं आहे. कारण तुम्हाला माहिती आहे का तुमचा मृत्यू केव्हा येणार आहे? तुम्हाला मृत्यू केव्हा येणार आहे कोणाला माहिती आहे का? मी देवाचं नाव घेत असलं आणि तेव्हाच मला मृत्यू आला तर मला मोक्ष मिळेल ना? आपलं शास्त्र म्हणतं ना असं. प्रभू रामचंद्रांनी हे त्यांच्या रामायणात सांगितलेलं आहे, भगवद्गीतेत सगळीकडे आहे की देवाचं नाव कुठल्याही अवस्थेत तुम्ही घेऊ शकतात, कुठल्याही क्षणी घेऊ शकतात. विष्णू पुराण मध्ये याच्याबद्दल मोठा अध्याय आहे, 2 अध्याय आहेत मोठे, आणि मी शेअर करेल ते लागलं असतं ग्रुपवर. आणि दुसरी महत्वाची गोष्ट सांगतो की शनी महाराजांचं हे तुम्ही नामस्मरण करत असताना सकाळी झालं आणि नंतर स्लीपर घालून आंघोळ करा. तिसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा हा काळ सुरू असतो तेव्हा अमावस्येला पहिले या काळात तर रोज हनुमानजीचं दर्शन घ्यावं, डेली हनुमानांचं दर्शन घ्यावं. बाहेर गावी कुठे गेलेत पहिले हनुमानाचं दर्शन घ्या, नंतर काय कामाला लागा. तुम्ही पाहिलं असेल पूर्वीच्या काळी, आज भारतातलं असंही एकही रेल्वे स्टेशन नाही किंवा एकही बस स्टँड नाही की ज्याच्या बाहेर कुठे हनुमानाचं मंदिर आहे. भारतामधले दाखवून द्या तुम्ही मला. 2 मिनिटाच्या अंतरावर
अनेक ठिकाणी त्या स्टेशन मध्येच आहे, एक ठिकाणी तिकीट काउंटरच्या बाजूलाच आहे. काय आहे ते की तुम्ही प्रवासाला जाताय, हनुमानाचं दर्शन घेऊन निघा. तुम्ही त्या गावात पोहोचले, हनुमानाचं दर्शन घेऊन गावात प्रवेश करा आणि बाकी कामाला लागा. कोणाला 7:30 असते, कोणाला ढय्या असते, काय कोणाला माहिती आहे का? पण ते तू कर, रोज दर्शन कर आणि त्याचं फळ मिळतं. हनुमान चालीसा म्हणत असताना कपूर नुसतं लाव. मला आता परवा डॉक्टरांचा आमचा एका फोन आला, मोठे डॉक्टर आहेत ते, त्यांना वेळ नसतो तिथे ओपीडीत आलो की तुम्ही मला हा उपाय दिला आणि मी धन्य झालो. माझ्याकडे अजूनही त्यांचं बॉक्स मध्ये पडलेलं आहे. म्हणजे याचे फळ येतात, तुम्ही करून पहा की हनुमान उपासना ही शनीसाठी, मंगळाच्यासाठी, अशुभतेसाठी किती चांगली राहते. सगळ्याच गोष्टीसाठी चांगली आहे. हनुमान जी के बिना तो राम का काम नहीं होता, राम की खेत मुली. दुनिया चले राम सहारे, राम जी चले हनुमान जी के सहारे, भजन आहे एक. तर हनुमानाची उपासना करत असताना तुम्ही शनिवारी किंवा अमावस्येला या 2 दिवशी काय करायचं की एक काळ्या रंगाची छत्री, काळ्या कापडाची छत्री सोमवार ते शुक्रवार मध्ये विकत घ्यायची. छत्री शनिवारी विकत घेऊ नये, अमावस्यालाही विकत घेऊ नये. अगोदर घ्यावी, एक 2-4 8 दिवस ती घरात ठेवा आणि शनिवार किंवा अमावस्येच्या दिवशी ती छत्री, जे आपले जे जुता चप्पल सिनेवाले लोक बैठे हुए असतात त्यांना जाऊन ती दुपारी 12 वाजता, भर दुपारी 12 वाजता त्यांना ती गिफ्ट आहे असं म्हणून देऊन टाकायची. ते घेऊन टाकतात. तुम्ही पहा, बरेच जे हे जोडे चप्पल जे दुरुस्तीचे मंडळी बसलेले असतात त्यांचा छाता असतो. आता त्यांना बिचारांना 10, 20, 50 रुपयाची कमी असते. ते काय, आणि ते शेतकऱ्यासारखे लोक असतात. उन्हात ऊन ताण, त्यांना ऊन पाऊस त्यांना काही घेणं देणं नसतं. ते 100-200 छत्री लावून कशाला लावतील? त्यांना ती गिफ्टच मिळालेली असते. लक्षात घ्या तुम्ही. तर ही छत्री दान करावी. त्यानंतर शक्य झाल्यास, आता आजकाल घोंगडी मिळतच नाही, तिकडे कोल्हापूर मिळते. नेमकं दर शनी जयंतीला आणि अमावस्याला आणि दिवाळीच्या दिवशी मागवतो तिकडनं स्पेशल. जी किंमत घेईल ती घेवा, पाठव. घोंगडीचं दान, जे आपल्याकडे शनी महाराजांचं दान मागायला येतात मंडळी किंवा ते चाबूक मागणारे जे फिरत असतात, त्यांना घोंगडीचं दान शनिवार, अमावस्या, शनी जयंती व हे जे मी छत्रीचा उपाय म्हटला, हा प्रत्येक लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करावा. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा दानाचा जो मी उपाय सांगितला, हा प्रत्येकाने करावा आणि त्याचं त्याने फळ पाहावं. शनी त्यांना अजिबात त्रास देणार नाही. त्याच्यानंतर अत्यंत महत्वाचा उपाय म्हणजे की शनिवारच्या दिवशी तेल, लोखंड किंवा चांबडं विकत घेऊ नये. त्या दिवशी शनी महाराजांचं त्याच्यावर राहायचं आहे. डोक्याला तेलही लावू नये आणि त्या दिवशी रविवारी देखील तेलाचा कमीत कमी उपयोग करावा. ह्या अत्यंत महत्वाच्या गोष्टी आहेत. शनी महाराजांचे मंत्र, स्तोत्र पठण करत असताना पश्चिमेकडे मुख करून करावे. हा एक अत्यंत महत्वाचा उपाय आहे. या सिंपल काही गोष्टी केल्या तर तुम्हाला शनी महाराज थोडासही कष्ट देणार नाही, थोडंसही त्रास देणार नाही. मारुतीचं आणि शनीचं इतकं घट्ट नातं आहे की मारुती उपासना केली, शनिदेवाचंही काही केलं नाही तरी मारुती रायाचे जे भक्त आहेत त्यांना शनी महाराज हे करणार आहे. त्यासाठी तुम्ही सुंदरकांड वाचा, हनुमान चालीसा वाचा. हनुमान चालीसेच म्हटलंय, जो शतमार पाठ कर जोई, सुतळे बंदी महासुखी होई. तुरुंगात असलेल्या नाही वाचली तर त्याला त्याचं फळ मिळून जातं. सुतळी बंदी म्हणजे काय? बंदी म्हणजे काही फक्त तुरुंगात असेल असं नाही. कोणी बंधनात असतो, कोणी कशात असतो. तर सुतळी बंदी महासुख होई. प्रत्येक स्तोत्रात, प्रत्येक पाठात त्याचं महत्व लिहिलं आहे. आपण नुसतं वाचतो, कोकमपट्टी करतो आणि ते असं समजतो की मला माझी ड्युटी एक करून टाकला, आता मला फळ द्या देवा, असं नाही आहे. तुम्ही त्याचा अर्थ समजा, त्याच्यानुसार वागा आणि त्यानुसार तुम्ही करा. शनी महाराज काय, कुठलाही ग्रह कधीही कोणाला त्रास देत नाही. नाण्याच्या 2 बाजू असतात. प्रत्येक जसं आपल्याला किती पैसा आला, सुख आहे, दुःखही आहे. प्रत्येक जणाच्या आयुष्यात हे लिहिलेलं आहे की सुख दुःख लिहिलेले आहे. मग प्रत्येक ग्रहाचंही तेच काम येतो, ज्या स्थानात बसेल तिथे देईलही आणि काही ना काही थोडं तुम्हाला सुधरवेलही. किंवा तुमचे कर्म, ते मग कर्म तुमचे कसे फेडले जाणार? प्रत्येक जण तुम्हाला, तुम्ही काही इतके पुण्यवान नाही आहे. एवढं भीष्म पितामह पुण्यवान होते तरी त्यांचा एंड कसा झाला? आपला धृतराष्ट्र एवढा पुण्यवान होता, त्याचा एंड कसा झाला? तुम्ही तर एवढं काही पुण्यवान नाही आहेत. मग तुम्हाला भोग जे भोगायचे त्याच्यासाठी मग ग्रह नाही तर कोण त्रास देणार? ग्रह नाही तर कोण कसे? मग तुम्ही कर्म असे करा की ते ग्रहांची सौम्यता होऊन जाईल. उपाय असे करा रेवडी की त्यांची सौम्यता होऊन जाईल. या एवढं बोलून मी इथे थांबतो आणि आपले आजचे महनीय व्यक्ती यानंतर बोलतील. तत्पूर्वी मंच सर, जास्त वेळ झाला का जायचा सर, पावले सर? आणि त्यानंतर आपले नाही काय नाही, काय प्रॉब्लेम नाही, व्यवस्थित मस्त झालं, मस्त झालं. थँक्यू सर, थँक्यू सर. तुमचे आशीर्वाद आहे आणि आपण दर्शन आपले घेत असताना बोललोय त्याच्यामुळे मस्तच होणार. तर पावले सरांकडे
पावले सरांकडे मंच सुचवतो. धन्यवाद. धन्यवाद सर. धन्यवाद. खूप अगदी मनापासून आपण आपले विचार मांडले आणि नेहमीप्रमाणेच आपलं उत्तम व्याख्यान झालेलं आहे. धन्यवाद. थँक्यू. मी सरांना इथून वंदन करतो. हो. आपण आता भेटू शकत नाहीये. बरं. सरांचा आणि माझा खूप जुना परिचय आहे आणि सरांना जेव्हा जेव्हा मी भेटलोय तर 2-3 तास कसे निघून जातात कळत नाही, कारण सरांचं बोलणं अत्यंत लाघवी आहे आणि त्या बोलण्यामध्ये सहजता असते. त्याच्याशिवाय मला एक इथं नमूद करावं वाटतं की सरांमध्ये आणि स्वातंत्र्यवीर विदा सावरकर यांच्यामध्ये एक साम्य आहे की स्वातंत्र्यवीर विदा सावरकरांनी मराठीसाठी खूप शब्दसंग्रह निर्माण केला. तसं मला सरांच्या ज्यावेळेस आपण व्याख्यान ऐकतो किंवा सरांच्या नोट्स तुम्ही कधी घेतल्या असतील आणि वाचल्या असतील तर तुमच्या लक्षात येईल की सर एखाद्या गोष्टीचं जे सूत्र आहे ते इतक्या सहजपणे सांगून जातात की एकदम अवघड गोष्ट आपल्याला सोपी वाटेल. जसं विदा सावरकरांनी दिनांक, तारीखला दिनांक हा शब्द दिला, क्रमांक, बोलपट, नेपथ्य, वेशभूषा, दिग्दर्शक, डायरेक्टरला आपण दुसरा काही शब्द नव्हता आपल्याकडे, दिग्दर्शक, चित्रपट, मध्यंतर, हे असे शब्द दिले. तसेच सरांच्या नोट्स वाचताना त्याच्यामध्ये इतके सुंदर सुंदर शब्द असतात की त्या एका शब्दामध्ये खूप मोठा आशय आपल्याला कळून जातो. तर सरांचा विशेष स्नेह ज्या लोकांवर आहे तर त्याच्यापैकी मी एक आहे असं मला सांगायला खूप आनंद वाटतो. सर जेव्हा जेव्हा माझ्याशी फोनवरही बोलतात तर आमचा किमान अर्धा ते पाऊण तास कॉल चालतो आणि बरेचसे वक्ते असे असतात की त्यांचं ज्यावेळेस व्याख्यान सुरू होतं तर असं वाटतं संपू नये. तर त्याच्यापैकी विद्याधर गैसास सर आहेत आणि आपलं भाग्य आहे की इथे वेदचक्षुवर सरांचं आता दुसरं व्याख्यान होत आहे आणि आम्हाला सोबत खूप काम करायची इच्छा आहे, पण काही ना काही कारणास्तव ते थोडंसं मागे राहिलेलं आहे. तर मी सरांचं इथे स्वागत करतो. सरांचा परिचय करून द्यावा असं काही म्हणजे कोणाला परिचित नाहीत असं नाही आहे, त्याच्यामुळे मी काही फार वेळ न घेता सगळेजण उत्सुक आहेत सरांचं व्याख्यान ऐकायला. तर मी सरांना विनंती करतो की सर आपण आपल्या व्याख्यानाला सुरुवात करा. धन्यवाद. पावले सर, एक सांगू इच्छितो की आता आपले शेवटचे जे 2-4 दिवसात ते व्याख्यान होत आहे म्हणजे ते आपण म्हणतो ना मेरुमणी, तसा तो प्रकार आहे की सरांसारखी महान व्यक्ती या मंचावर आज आलेली आहेत व्याख्यान द्यायला. हो बरोबर. नमस्कार मंडळी. माझे परममित्र उज्ज्वलजी पावले आणि राजेशजी मंडोरे या दोघांनाही सप्रेम नमस्कार करतो आणि मी माझ्या आजच्या व्याख्यानाला सुरुवात करतो. मंडळी, कुठल्याही कार्याचा आरंभ हा आपण आद्य देवता गणपती, कुलदेवता आणि गुरु यांच्या नामस्मरणाने करावा असा उपासना शास्त्राचा दंडक आहे आणि म्हणून या तिन्ही देवतांचं नामस्मरण करून त्यांना सहाय्यास्तव प्रार्थना करून, किंबहुना मी तर असं म्हणेन की माझ्या मुखे तुम्हीच वदा, माझे मी पण त्यात न वरजा, ऐसे केल्याने गुरुराया होईल कीर्ती अपरंपार. बोलताना कंठ माझा असला, घसा माझा असला तरी बोलविता धनी वेगळाची याची यथार्थ जाणीव ठेवून मी माझ्या आजच्या विषयाकडे वळतो आहे. आपण आजच्या विषयाचं शीर्षक आहे ते असं ठेवलं आहे. मी थोडक्यात माझी पार्श्वभूमी सांगतो, त्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की माझी पात्रता या विषयावर बोलण्याची आहे का याचा अंदाज यावा इतपतच परिचय करून देतो. मी स्वतः गेली 51 वर्ष, असं म्हणता म्हणता आता 53 वर्ष झाली त्या गोष्टीला, मी स्वतः 51 वर्ष या सर्व शास्त्रांमध्ये स्वच्छंद विहार केलेला माणूस आहे. ज्योतिषशास्त्र, संख्याशास्त्र, वास्तु ज्योतिष, पाम हिस्ट्री,
त्याच्यानंतर रंग सावल्या म्हणजे योगी खिलिंग, असे सर्वच्या सर्व विषय सांगोपांग अभ्यासले. 1969 साली 25 नोव्हेंबर 1969, लक्षात घ्या कुठलं वर्ष सांगतोय, हा दिवस आहे की ज्या दिवशी मी पहिलं केलेलं भविष्य कथन, पहिलं केलेलं प्रेडिक्शन डेट वाईज बरोबर त्या तारखेला ती घटना घडली. इथून माझ्या ज्योतिष कारकिर्दीला सुरुवात झाली 25 नोव्हेंबर 1969. मी अनेक ठिकाणी भाषणं केली, 48 विषयांवर बोलतो, वेगवेगळ्या ज्योतिष नावे. MA ला आणि टॉफेल परीक्षा देणाऱ्यांना इंग्रजी शिकवायचो, म्हणून मला लोक प्राध्यापक म्हणायला लागले. मी इंग्लिशचा प्राध्यापक आहे आणि आता ज्योतिषशास्त्राचा पण, कारण मी 35 वर्ष याचे क्लासेस घेतले आणि हजारो विद्यार्थी तयार केले, हजारो. त्यातले काही जण आज शिक्षक सुद्धा आहेत, त्यांचे वर्ग सुद्धा चालू आहेत. त्याच्यानंतर प्रख्यात मुंबई युनिव्हर्सिटीला, मी ठळक गोष्टी सांगतो तुम्हाला फक्त, प्रख्यात मुंबई युनिव्हर्सिटीला माझी 2 भाषणं झाली आहेत. त्याचं टायटल होतं सिलेस्टियल इन्फ्लुएन्स ऑन ह्युमन बिहेवियर. युनिव्हर्सिटी साधारणपणे ज्योतिषशास्त्र, ऍस्ट्रॉलॉजी हा विषय घेत नाही, म्हणून त्यांनी त्याचं शीर्षक बदललं आणि माझी 2 व्याख्यानं झाली. सहसा तुम्हाला युनिव्हर्सिटीत, अशा जागतिक दर्जाच्या युनिव्हर्सिटीत कधी भाषणाला बोलवलं जात नाही. रोटरी क्लब, लायन्स क्लब, लायन्स क्लब सगळी भाषणं झाली इंग्लिश मराठी या दोन्ही भाषेतनं. आणि ह्याच्या नंतर हा विषय शिकवला, त्याच्या नोट काढल्या, PDF काढल्या, क्लिप्स काढल्या, सगळं करून झालं. कविता करतो, शेरो शायरी करतो. राजेशजी मंडळांना माहिती आहे की आमचा 1-2 वेळा शेरो शायरी एक्सचेंज पण झालेली आहे. तर ह्या सगळ्या प्रांतात एक भाव सुमने नावाचं माझं काव्यसंग्रह प्रसिद्ध झाला 1995 साली, आणि जाणीवा नावाचं एक पुस्तक पब्लिश झालं बोधवाक्यांचं, एक आता गेल्या 15 वर्षापूर्वी. चिंतनिका नावाचं माझं एक पुस्तक पब्लिश झालं, जीवन जगायचं कसं, जीवनाचं तत्वचिंतन करणारे लेख. ते झालं आता गेली काही झाली, त्यालाही 15-20 वर्ष झाली, जास्तच झाली. तर असं साहित्याच्या प्रांतात वावरलेला माणूस आहे. आणि एका साहित्यिक स्पर्धेमध्ये मला अजिंक्य तारा नावाचं पहिलं बक्षीस सुद्धा मिळालेलं आहे. म्हणजे या सर्व प्रांतात वावरल्यानंतर मला असं वाटतं की मी कुठेतरी माझी पात्रता सिद्ध केलेली आहे की मी सांख्य ज्योतिष या विषयावर बोलावं, आणि म्हणून आपण त्या विषयाकडे वळतो आहोत. निसर्ग माता, अगदी शांतपणे समजून घ्या, एक एक आपण आर्ग्युमेंट करत जाऊ. निसर्ग माता जी व्यक्त होते ती अक्षर, अंक, रंग, वनस्पती, प्रतीक आणि प्राणी या 6 घटकातून ती व्यक्त होते. अक्षरातनं व्यक्त होते, अक्षर तरंगातनं, त्याला मंत्र, उपासना, साधना, मंत्रशास्त्र अक्षरांवर आधारित आहे. अंकांमधनं व्यक्त होते, तो आपला आजचा मुख्य विषय आहे की अंक तरंग म्हणजे काय, त्याचे प्रकार काय, अंक वापरता येतात, त्याचं तंत्र काय, हा आपला आजचा विषय आहे. रंग, रंगशलाका, रंगशलाकेचं योगचक्राशी असलेली जोडणी, यातनं रंगशास्त्राचा वापर करता येतो, कलर थेरपी असं ज्याला आपण म्हणतो. त्याच्यानंतर प्राणी, प्राणी याचा अर्थ असा की तुमच्या कर्मात एखादा दोष निर्माण होतं, त्याचं फळ तुम्हाला भोगायचं असतं. मग आपण ज्योतिषी लोक असा उपाय सांगतो की तुझा राहू बिघडला असेल तर तू कुत्र्याला गव्हाचे उडगे खायला घाल. आता याचा अर्थच असा की प्राणी मात्रांना स्वतःच ध्येय नाहीये, त्यामुळे त्यांना आपण आपण म्हणतो ना अरेंजमेंट, त्याला आम्ही क्वांटम ऍडजस्टमेंट असा शब्द वापरतो की तुमच्या कर्माचं फळ
तात्पुरतं तहकूब करायचं, थांबवायचं आणि ते अशा पिशवीमध्ये नेऊन ठेवायचं, अशा संचिताच्या कोशामध्ये नेऊन ठेवायचं की जे कोश म्हणजे हे प्राणी मात्र आहेत, कारण त्या निमित्त योनी आहेत. माणसाची मनुष्य योनी ही कर्म योनी आहे. तो कर्माला मी म्हणजे स्वार्थाने उद्देशाने बांधला जातो, म्हणून मानव योनी ही कर्म योनी आहे. प्राणी असतात ते निमित्त योनी आहेत, म्हणजे तात्पुरतं तुम्ही तिथे संचितामध्ये ते ठेवू, तात्पुरतं फळ बघावं लागेल आज ना उद्या. त्यानंतर तुम्ही प्रतीक निर्माण करू शकता ग्रहांची. जसं मी नेहमी सांगतो की गुरुचं रत्न तुम्हाला नसेल परवडत, हरकत नाही, तुम्ही हळकुंड हे गुरुचं उत्तम प्रतीक आहे, ते हळकुंड खिशात घेऊन गेलात तर त्या दिवशी तुमचं गुरुबळ उत्तम वाढलेलं असतं, बरोबर. आणि वनस्पती यांचाही खूप उपयोग आहे. आपण तो आता आजच्या व्याख्यानात योगचक्रांच्या वनस्पती त्या कशा वापरल्या जातात त्याचा एक उल्लेख येणार आहे. पण लक्षात ठेवा, वनस्पतीला नुसता मनोमन नमस्कार केला, वनस्पतीला स्पर्श केला शक्य असेल तर, शक्य नसेल तर मनोमन नमस्कार केला, स्पर्शयुक्त नमस्कार केला, मनात म्हटलं की वडाच्या झाडाला माझा स्पर्शयुक्त नमस्कार असो, तरी त्याचे फायदे ताबडतोब तुम्हाला दिसतात. आता हे सगळे साही घटक आपण या पद्धतीने वापरतो. त्यातला आजचा आपला घटक आहे अंक, संख्या, सांख्य, ज्योतिष. ते पत्रिकेला आपण जोडणार. त्याचं एक जाता जाता सांगतो तुम्हाला, तुम्ही जगातला कुठलाही विषय, भविष्य कथनाचा, कर्म मार्गदर्शनाचा कुठलाही विषय तुम्ही हाताळलात तर एक गोष्ट लक्षात ठेवा की ज्योतिषाचं मूलतत्व, ज्योतिषाचा अर्क, पत्रिकेचा वापर करण्याचं तंत्र तुम्हाला अवगत असायलाच हवं. कारण ही सर्व शास्त्र ग्रहांच्या माध्यमातून फक्त फळ देतात. ऍक्टिव्ह एजंट फक्त ग्रह आहेत. आता तो मोठा विषय, मी त्या विषयात बोलताना सांगतो तुम्हाला, पण एवढं लक्षात ठेवा की ज्योतिषशास्त्राचं मूलभूत तत्वज्ञान, ज्योतिषशास्त्राचा अर्क, ज्योतिषशास्त्राचा तर्क इतर विषयांना जोडून जे तुम्ही करता त्याला संशोधन म्हणतात. संशोधन म्हणजे फक्त एका विषयाची माहिती असते त्याला माहिती, इन्फॉर्मेशन म्हणतात. आणि दोन गोष्टी जोडण्याचा जो तर्क आहे त्यातनं जो अर्क तुमच्या हाती लागतो तो अर्क म्हणजे संशोधन अर्क, संशोधन तत्व, संशोधन सिद्धांत असा त्याचा अर्थ आहे. ते अंक फार गमतीशीर आहे. मूळ जन्माला आलं रे आलं बालक की नर धावपळ करत येते मॅटर्निटी होम मधली आणि त्याच्या गळ्यात एक अंक टाकते. का तर सगळीच मुलं सारखी दिसतात तेव्हा कुठल्या आईचं कुठलं मूल यासाठी अंक तिच्या गळ्यात टाकते. ती पासून सुरुवात होते. ते मूल मोठं झालं, शाळेत गेलं की त्याला कॅटलॉग नंबर मिळतो. शाळेत परीक्षा दिली की त्याला मार्क मिळतात अंकांमध्ये, किती मार्क पडले. तो नोकरीला गेला तर त्याला एम्प्लॉई नंबर मिळतो, बरोबर, अंक. तो बँकेत गेला तर त्याला टोकन नंबर मिळतो. अंक तुमची पाठ सोडतच नाही. त्यामुळे मानवी जीवन सर्वार्थाने क्षणोक्षणी प्रत्येक घटनेत अंकांनी प्रभावित झालाय. म्हणजे अंकांनी मानवी जीवन अंकित झालेले आहे. अंकांनी मानवी जीवन अंकित झाले आहे. म्हणून या अंकांचं महत्व अनन्यसाधारण आहे. 1 ते 9, 0 एवढे तर अंक आपल्याला वापरायचे असतात. आणखीनही काही वापरता येतात. मग अंकांचे काही प्रकार आहेत का? हो, अंकांचे प्रकार आहेत. अंक जेव्हा तुम्ही अधिक करता, 2 अधिक 2 4, या अंकाच्या वापराला अंकाचा मॅथमॅटिकल यूज किंवा आपल्या शास्त्रामध्ये त्याला अंकाची कार्डिनॅलिटी
असा शब्द आहे. कार्डिनॅलिटी. का तर 2ची व्हॅल्यू मॅथमॅटिक्स मध्ये कार्डिनली कधीही बदलत नाही. पण अंकाला दुसरी बाजू आहे, अंकाला दुसरी शेड आहे. ती काय आहे? सोपं गणित सांगतो तुम्हाला. समजा मी असं म्हटलं की अमुक अमुक मुलगा परीक्षेत दुसरा आला, बरोबर? तुम्ही म्हणता म्हणजे हुशार आहे, अख्ख्या बोर्डात दुसरा आला. अमुक अमुक माणूस विद्यार्थी दुसऱ्यांदा पास झाला म्हणजे ढ आहे. अमुक माणसाचे हे दुसरे लग्न आहे, वाईट घटना घडली, पहिलं मोडलं. अमुक माणसाला दुसरं अपत्य झालं, ओके, चांगलं वाईट काहीच नाही झालं. लक्षात घ्या, इथे प्रत्येक ठिकाणी मी 2 हाच अंक वापरला, पण त्याचे व्यवहारातले अर्थ, व्यवहारातले संदर्भ, प्रॅक्टिकल इम्प्लिकेशन्स बदलत गेल्या. याला अंकाची ऑर्डिनॅलिटी, ओनी सुरुवात होते त्या स्पेलिंगची. ऑर्डिनॅलिटी मगाशी होती ती कार्डिनॅलिटी. त्यामुळे अंकांचा वापर तुम्हाला सर्रास रोजच्या रोज क्षणोक्षणी करता येतो. कसा करायचा? तर आपण एक काम करूया की आपल्याला ते पत्रिकेशी जोडायचे. एक गोष्ट लक्षात ठेवा, संख्याशास्त्रात आपण जन्मतारखेची बेरीज करतो, एक अंकी बेरीज करतो, मग त्याला काही जण भाग्यांक म्हणतात, शासक ग्रह म्हणतात. त्या शब्दात नका अडकू. अंकांचा जो वापर आपण न्यूमरॉलॉजीत करतो त्याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, अंक तुमचे कधीच नसतात, तुम्ही अंकाचे मालक नसतात. तुमची जन्मतारीख म्हणजे अंक तुम्हाला रिप्रेझेंट करतात की या दिवशी अमुक अमुक तारखेतले ग्रह अंक तुम्ही तुमच्या समोर व्यक्तिमत्वात प्रकट झाले, रिप्रेझेंट केलं. तुमच्या जन्मतारखेत 3 असो किंवा नसो, तो विश्वमातेच तरंग शक्ती आहे. अंक ही वैश्विक तरंगांच्या पट्ट्या, स्टेप्स आहेत. 1, 2, 3 असे ते स्टेप्स आहेत, बरोबर? याचा अर्थ तरंग शक्ती म्हणून अंक सर्वांना उपलब्ध आहेत, सर्वत्र उपलब्ध आहेत, तुमच्या जन्मतारखेत असो किंवा नसो. एक सोपं उदाहरण देतो तुम्हाला. तुम्ही जर का 3 अंक, आपण 3चं उदाहरण घेतलं म्हणून सांगतो तुम्हाला, तुम्ही जर 3 अंक आकाशी रंगात एखाद्या माणसाच्या भ्रुकुटीवर, भ्रुकुटी म्हणजे 2 भोवळ्यांच्या मधली जागा, जर तुम्ही मनोप्रक्षेपित केलात, सायको प्रोजेक्शन मनोप्रक्षेपित केलात, तर तो माणूस ज्याच्यावर तुम्ही करतायत, असं जाणीवपूर्वक नाही करायचं, घरात बसायचं, त्याचं चेहरा डोळ्यासमोर आणायचा, ते प्रक्षेपित करायचं. तो उद्या परवा भेटला तर तो खरा कसा आहे, त्याचा अंतरंग काय आहे, तो काय उद्देशाने माझ्या समोर बसलाय हे तुम्हाला तो भेटीमध्ये कळतं. आता 3 अंक तुमच्या जन्मतारखेत असण्याची आवश्यकता आहे का? नाही, कारण 3 अंक तुमच्या जन्मतारखेत होतात तेव्हा सुद्धा तुम्ही त्याचे मालक नव्हतात, तुम्ही त्याचे ट्रस्टी, विश्वस्त होतात. तो तुम्हाला रिप्रेझेंट करत होता, तुम्ही 3ला रिप्रेझेंट करत नव्हता. लक्षात ठेवा, त्या 3चे उपयोग असे 1 ते 9 आणि 0 अंकांचे प्रत्येकी 2-2, 3-3 उपयोग आहेत. त्याकडे आपण येणार आहोत नंतर. याचा अर्थ तुम्ही अचंबित व्हाल की नुसतं अंक, त्याचा रंग, त्याच्या प्रक्षेपणाच्या 3 पद्धती आपण शोधलेल्या आहेत. त्याच्या PDF, त्याच्या क्लिप्स उपलब्ध करून ठेवलेत सर्वांसाठी, जिज्ञासूंसाठी त्या उपलब्ध करून ठेवलेत. काही नाही हो, कुठेही जगात बाहेर पडा, कुठला अंक वापरायचा, कसा वापरायचा, केव्हा वापरायचा, हे तुम्हाला त्या अंकाच्या फलश्रुतीवरनं, काय करतो याच्यावरनं कळतं. दुसरं एक साधं उदाहरण सांगतो. आजकाल नोकरी जाणं म्हणजे नोकरी टिकेल का हे आपल्या मनात कायमची भीती असते. हल्लीचा काळ फार वाईट आहे. नोकरी टिकावी, मैत्री टिकावी म्हणून 1 अंक
लाल रंगात तुम्ही त्या मित्राच्या भ्रुकुटीवर जर प्रक्षेपित केलात तर तुटणारी शक्यता होती मैत्री तुटण्याची. त्याचा गैरसमज झाला होता, तो रागावला होता. मैत्री तुटली असती तर 1 अंक भ्रुकुटीवर त्याच्या प्रक्षेपित केला तर ती मैत्री तुटणार नाही. नोकरीच्या बाबतीत बसता त्या खुर्चीवर ऑफिस मधल्या, तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल तरी कधीतरी ऑफिसमध्ये गेलेले आहात तुम्ही, त्या खुर्चीवर तो कसा प्रक्षेपित करायचा, कुठल्या रंगात करायचा, याचं कलर कोडिफिकेशन कम्प्लीट रिसर्च करून ठेवलेला आहे. तो तुम्ही वापरायचा. तुम्ही म्हणाल की ह्याचा अनुभव, आता मी 51 वर्ष जे अर्थी या प्रांतात आहे, किंवा मी एखादी गोष्ट तुम्हाला सांगेन कुठलीही, तुम्हाला ती कितीही अतर्क्य वाटली तरी ती ठणठणीत अनुभव सिद्ध आहे. शेकड्यांनी हजारो वेळा त्याची प्रचिती मी आणि माझ्या क्लायंटनी घेतलेली आहे. उपाय अतिशय सोपे आहेत आणि ते सर्वांना मी सांगत आलो आहे आतापर्यंत. 1 अंक हे करतो, त्याच्यात काही सायंटिफिक गोष्टी लक्षात ठेवा. 1 अंक आपण लाल रंगाचा आहे असं सांगतो. आता कोणी वेगळा रंग म्हटला तर चिंता करू नका, लाल रंगाचा आहे म्हणजे आहे. त्याचं कार्य स्थैर्य, असं त्याचं कार्य आहे. स्थैर्य. जिथे जिथे तुम्हाला स्टॅबिलिटी हवी आहे, जिथे जिथे तुम्हाला स्टॅबिलिटी हवी, कुठेही मैत्री टिकवणे, नोकरी टिकवणे, एखाद्याने होकार दिल्यानंतर नकार देऊ नये, होकाराला स्थैर्य देणे, यासाठी सुद्धा 1 अंक वापरता येईल. तो प्रसंगाच्या ठिकाणी, लोकेशनला, किंवा व्यक्तीच्या भ्रुकुटीवर किंवा व्यक्तीच्या अन्य ठिकाणी, प्रत्येक वेळी भ्रुकुटीवर नाही, प्रक्षेपित कसा करायचा हे तुम्हाला 1 मिनिटात समजतं सांगितल्यावर. ते तुम्ही फॉलो करा आणि अनेक गोष्टी मिळवा. जसं मगाशी माणूस ओळखला, नोकरीतलं स्थैर्य आणलं, बरोबर, तसे ह्याचे आणखीन काही उपयोग आहेत अंकांचे, त्यावर बोलूया. पण तत्पूर्वी या अंकांची सांगड मी पत्रिकेशी कशी घातली आहे ते तुम्हाला मी एक स्क्रीन शेअर करतो. त्यावरनं तुम्ही ते बघा, तो स्क्रीन, म्हणजे तुम्हाला त्याचा एक हे जाणवेल. स्क्रीन शेअर करून तुम्हाला दाखवतो. तुम्हाला दिसतोय स्क्रीन, आता दिसत असेल तुम्हाला, बरोबर. सांख्य ज्योतिष कुंडली असं त्याला म्हटलंय आपण. त्याचं संशोधन केलेलं बरीच वर्ष झाली. तर त्याला इंग्लिश मध्ये मी म्हणतो डिजिटो ॲस्ट्रोग्राफ. ग्राफ ह्या नकाशा असतो ज्याचा आपण स्टडी करतो. जसं जिओग्राफी, जिओ म्हणजे अर्थ, त्याचा ग्राफ, त्याचा स्टडी. तर डिजिटो ॲस्ट्रोग्राफ. तर 1 अंक लिहिलाय तो कुंडलीच्या हिशोबाने, जसं आपण म्हणतो ना की कालपुरुषाची कुंडली. 1 अंक, पण इथे अंक आहे, ती मेष रास नाही. 1 अंक प्रथम स्थानी लिहिला, तिथे रवी लिहिला. 1 अंकाचं आधिपत्य संख्याशास्त्रात रवीकडे आहे, तुम्हाला सर्वांना माहित आहे. 2 म्हणजे चंद्र, 3 म्हणजे गुरु. 4च्या ठिकाणी थोडस डिस्प्यूट सुरू झाला. अनेक जण पुस्तकात वाचतात, ग्रंथोक्त ज्ञान असतं, किंवा तुम्ही इंटरनेटवर बघता. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, ग्रंथोक्त ज्ञानाचा वापर, इंटरप्रिटेशन कसं करायचं हे त्या माणसाने तुम्हाला सांगितलेलं नसतं. लॉजिक मला का वाटतं हे तो एक्सप्लेन नाही करत. पण इथे मी करतोय तुम्हाला. 4 अंक राहूचा धरू नका, स्वच्छ शब्दात सांगतोय. 4 अंक हर्षलाचा आहे. हर्षलाचा बीजगुण लक्षात ठेवा. हर्षलाचा बीजगुण अनुबंध असा आहे. आणि 4 अंक सुद्धा अनुबंधाचा कारक आहे. त्या अर्थाने क्रिया प्रतिक्रिया म्हणून तो वापरता येतो. यावरनं सिद्ध होतं की 4 अंक त्या हर्षल या ग्रहाचा आहे. 5 बुध, तुम्हाला मान्य आहे, सर्वांना माहिती आहे. 6 शुक्र, 7 नेपच्यून, बरोबर आहे. 8 शनी, मंगळ 9. आता परत तुमच्याकडे ह्याची विसरली की 11 अंकच नाही तुम्ही वापरत, तर मी
डबल डिजिट न्यूमरॉलॉजी असं एक शास्त्र विकसित केलंय. डबल डिजिट म्हणजे 11, 22, 33 असे बरेच अंक आहेत. त्यात एक कंगोरा असा सुद्धा संशोधित केला आहे की 69 म्हणजे काय आणि 96 म्हणजे काय. ही पण जोडीच आहे ना, 6996. किंवा 48 म्हणजे काय आणि 84 म्हणजे काय. अत्यंत विलक्षण अनुभव येतात याचे. पण आपण या 11 अंकाकडे बघूया. तो राहूचा आहे. मी अनुभव सिद्ध गोष्टी सांगतोय, त्यामुळे याची चिंता नका करू की 11 अंक राहूचा का. 11 अंक हा मॅथमॅटिक्स मध्ये प्राईम डिजिट, मॅथमॅटिक्स मध्ये प्राईम डिजिट त्याला म्हणतात की जो कुठल्याही अंकाने डिवाइड होत नाही. नॉट डिव्हिजिबल बाय एनी डिजिट इज कॉल्ड अ प्राईम डिजिट. 11 तो आहे. आता राहू हा ग्रह तिथे कर्मस्थानी आहे बघा, आणि पुढे 22 तो केतू आहे. 22 हा फळाच्या स्थानात आहे. पत्रिकेचे संदर्भ घेणार होता पण लक्षात ठेवा. तर कर्म आणि फल यात असं रिलेशन आहे की ते बांधलेले आहेत. कर्म केलं की फळ भोगावं लागणार आज ना उद्या. कर्म आणि फल हे एकमेकांशी बांधलेले आहे, हे नक्की लक्षात ठेवा. आणि त्यामुळे कर्म स्वातंत्र्य आहे. म्हणजे राहू ज्या स्थानात ते कर्म स्वातंत्र्य आहे, स्वतंत्र स्थान आहे. पण केतू ज्या स्थानात आहे त्याचं फळाचं स्वातंत्र्य नाही. भगवद्गीतेत काय सांगितलंय, कर्म तुझ्या मर्जीने, तुझ्या इच्छेने, तुझ्या क्षमतेने, तुझ्या उद्देशाने तू नक्कीच करू शकतोस. कर्मण्येव अधिकार असते मा फलेषु कदाचन. फळाची काय अधिकार आहे का? नाही. तर राहू कर्मस्थानी स्वातंत्र्याच्या आणि केतू फळाच्या परावलंबी स्थानात आहे. आणि तरी सुद्धा स्वातंत्र्य आणि परावलंबित्व दशम आणि एकादश स्थानात पत्रिकेत सुद्धा आणि संख्याशास्त्रात सुद्धा इंटरॅक्ट करतं, एकमेकांशी बांधलं जातं. याचं भान राखा. राहू केतू वापरायचे कसे त्याचं भान राखा त्याच्यामध्ये. आता पुढे गेलात तर 0 अंक मी वापरलाय. तुम्ही न्यूमरॉलॉजीत तो कधीच नाही वापरत, मी नाही वापरत. तुम्ही जेव्हा गणित मांडता पारंपरिक की 7चा अर्थ काय ते सगळं माझ्या नोट PDF मध्ये A to Z सगळं दिलंय. नाव कसं बदलायचं, का बदलायचं, नावाचा रंग कसा काढायचा, अशा अनंत गोष्टी असलेल्या PDF नोट्स माझ्या तयार आहेत. पण प्लुटो म्हणजे 0. तर तुमच्या असं लक्षात येईल की 0 ही ब्रह्मांडाची खूण आहे, विलयाची खूण आहे, मुक्तीची खूण आहे. म्हणजे मानवी देहापासून तो अभिव्यक्त झाला, तो एकमेकांशी बांधला गेला, मध्ये येतोय आवाज येतोय? होय सर येतोय. हा, ते मध्ये गॅप पडली, काहीतरी बाहेर पडलो मी चुकून त्या कनेक्शनमुळे. ओके, तर आपण असं बघतोय की 0 हा जो अंक आहे तो आपण व्यवस्थानी घेतला. ती आपण पत्रिका परत एकदा स्क्रीनवर घेऊया, कारण ते तुम्हाला खूप उपयुक्त आहे. ती पत्रिका तुम्ही कायमची लक्षात ठेवा. ती पत्रिका ज्योतिषशास्त्र आणि संख्याशास्त्र याचा अद्भुत मिलाप, म्हणजे ही पत्रिका अद्भुत. तर प्लुटो हा त्याचा कारक आहे आणि तो विलयाचा, विसर्जित होण्याचा. मी विसर्जित शब्द मुद्दाम वापरतोय. विसर्जित होणं म्हणजे नाश नाहीये, लक्षात ठेवा. विशेष सर्जन, स्पेशल क्रिएटिव्हिटी, विसर्जित सर्जन, सर्जनाचं कारकत्व विशेषत्वाने होतं, त्याला विसर्जन म्हणतात. त्याचा
तिथे शून्य हा अंक आहे. तुम्हाला माहितीये 108 वेळा जप करतात का? तर जपाचं जे एक अंक आहे तो रवीचा आहे, तो अस्तित्वाचा आहे, आत्म्याचा आहे, बरोबर. त्याच्यानंतर 8 अंक हा मृत्यूचा आहे आणि त्याच्यामध्ये विश्वाला तोलून धरणारा शून्य ब्रह्मांड, जीवन मृत्यूच्या मधलं जे ब्रह्मांड आहे त्याचा कारकांक 0 आहे. म्हणून तुम्हाला 108 यातनं अनेक गोष्टी कळतात आणि 108 ची टोटल 9 होते. तो मंगळाचा, कृतीचा, सृजनाचा, आक्रमकतेचा, ध्येयाचा, बरोबर, महत्वाकांक्षेचा, असा तो कृतीप्रिय अंक तयार होतो 108 मध्ये. असे अनेक अर्थ आहेत 108चे, अर्थात तो आपला आजचा विषय नाही. तर आपल्या असं लक्षात येईल की अंक, आता एक अंक रवीचा आहे, बरोबर आहे. तर याचा वापर काय करायचा, तर तो त्याचं मी सांगतो, एकाचं स्थैर्य, बरोबर, दोनाची भावनिक आश्वासकता आहे. आजच एकाने सकाळी मला सल्ला विचारला की सोसायटी मीटिंग मध्ये मला सेक्रेटरीवर आमची रिलेशन चांगली व्हायला पाहिजे, सध्या वितुष्ट आहे, तर 2 अंक तुम्ही कसा फायर करायचा, कुठल्या रंगात, बरोबर. बरं, तुम्ही म्हणाल की त्याची भ्रुकुटी म्हणजे माहीत नसलेला माणूस आहे, त्याचा उद्या इंटरव्ह्यू आहे, तर काय करायचं तेही मी तुम्हाला पुढच्या स्क्रीन मध्ये सांगणार आहे. तर 3 अंक सांगितला. 4 मध्ये एक गंमत अशी होते की 4 अंक तुम्हाला असं ज्ञान देतो की आत्ता या माणसाशी, या प्रसंगामध्ये मी काय प्रतिक्रिया द्यावी, मी कसं रिॲक्ट व्हावं. लक्षात ठेवा, बऱ्याच वेळा तो माणूस आपल्या ध्येय, धोरण आणि धारणा घेऊन ती कृती करत असतो आणि त्या कृतीला मिसमॅच होणारी जर तुमची प्रतिक्रिया असेल, त्याच्या ध्येय धोरणांना विसंगत असेल, तो सुरुवातच अतिशय वाईट, मिसट्यून्ड. कशी होते सुरुवात? मिसट्यून्ड. म्हणून हर्षलाचा 4 अंक तुम्हाला ती ध्येय धोरण, त्याची साठी योग्य प्रतिक्रिया, रिॲक्शन तुम्हाला सांगतो की असं वाग म्हणजे हा तुझ्या जवळ येईल. बघा, आता ह्यांचे रंग असतात, लक्षात ठेवा, प्रत्येक अंकाचे. त्या रंगाच्या कलर कोड मध्येच तो, त्याच्या 2 पद्धती आहेत, दोन्ही सांगणार आहे मी तुम्हाला. 3 आहेत ऍक्च्युअली, तिसरी पण सांगतो. तर आता लक्षात ठेवा की खरे रंग आहेत ना, 9 अंकांना 9 रंग आहेत, प्रत्येक अंकाला स्वतंत्र रंग. आता 11, आता सोपं गणित आहे की 1 म्हणजे लाल, परत दुसरा म्हणजे सुद्धा लालच, त्या तो अंक 11 अंक लाल रंगात काढायचा आणि त्यात तो केशरी वाटावा. केशरी का वाटावा? तर तो 1 आणि 1 2 चंद्राचा अंक तयार होतो, म्हणून केशरी वाटावा म्हणून त्या लाल लाल अधिक थोडा पिवळा असं ऍड करायचं. पिवळा रंग मंगळाचा आहे, त्यामुळे तो गतिमान होतो अंक. भगव्या रंगाची वस्त्र साधू संत वापरतात, कारण लाल रंग ऊर्जेचा आणि पिवळा रंग प्रक्षेपणाचा आहे. पण रंग मुळात 3च आहेत. विज्ञान काय सांगतं, फिजिक्स काय सांगतं तुम्हाला? लाल, पिवळा आणि निळा. आपण त्याला ऍक्च्युली तांबडा, पिवळा आणि निळा नव्हे, जांभळा असं खरं म्हटलं पाहिजे. हे 3च रंग आहेत. यांची परम्युटेशन कॉम्बिनेशन होऊन सहजासहजी 256 शेड्स तयार होतात. पण माझे वापरायचे रंग ठरलेले आहेत, त्यामुळे प्रत्येक रंगाचं कलर कोड, उदाहरणार्थ 1 अंक लाल रंगाचा, त्याची तरंग लांबी फिजिक्स मध्ये, त्याची तरंग लांबी 640
सर आवाज येत नाही तुमचा. कैसा सर? येतोय आवाज? होय सर, येतोय? येतोय येतोय. आता ती काहीतरी गॅप तर बरोबर. त्याच्यामुळे लाल रंगाची 640 ते 600 तुम्ही म्हणाल की इतकं सगळं विज्ञान आम्हाला माहिती असणं आवश्यक आहे. नाही, तुम्हाला माहिती असणं आवश्यक नाही. पण त्या लाल रंगाची नॅनोमीटर तरंग लांबीच्या हिशोबाने काय शेड आहे ती मी स्वतःच तुम्हाला देत असतो त्या पीडीएफच्या तर्फे. मी स्वतः त्याचं शास्त्र तुम्हाला कळावं, कदाचित तुम्ही त्याच्यावर संशोधन करावं, बरोबर ना, यासाठी मी हे तुम्हाला सगळं सांगतो आहे. बरोबर. तर आपण त्याच्यावर जाऊया, म्हणजे तुम्हाला ते समजायला सोपं जातं फार. उगाच त्यात स्क्रीन जातोय आपला, पण हरकत नाही. तर हे तुम्हाला इथे असं बघता येत आहे. तर लाल रंग, आता मी सगळ्या रंगांचं काही तुम्हाला असं सांगत बसत नाही की त्याचं कलर कोडिफिकेशन कसं केलं जातं. पण फार चिंता नका करू की लाल रंग मला हवाय तसा तुमच्याकडे नाहीये, तुमच्या मनात सेट नाही झाला, काही हरकत नाही. माझी दिलेली वस्तू सुद्धा तुम्ही डायरेक्टली वापरू शकता. त्याच्या बाजूला बोट इंडेक्स फिंगर फिरवून ते 5 वेळा फिरवायचं असतं. ती काय प्रक्रिया आहे, त्याला पहिल्या प्रकाराला आम्ही सायको प्रोजेक्शन, मनोप्रक्षेपण असं म्हणतो. पहिल्या प्रकाराला काय म्हणतो, मनोप्रक्षेपण. आणि दुसऱ्या प्रकाराला म्हणतो कर्सरी प्रोजेक्शन, फिजिकल कर्सरी. तर अशी ही सगळी संशोधनात आपण निर्माण केलेली नावं आहेत, लक्षात ठेवा. काही त्याची चिंता नको, ते तुम्हाला त्याच्या खोलात नाही शिरायचं आहे. कर्सरी प्रोजेक्शन. तर आता आपण बघूया की याचे दुसरे काही उपयोग आहेत का, बघायला पाहिजे ना आपल्याला. मला असं वाटतंय की इतरांचे व्हिडिओ आपण थोडेसे स्टॉप केले ना तर ती व्हायब्रेशन पुरतील आपल्याला, असं मला वाटतंय. आय डोंट नो. तर ते कंझ्युम करतात तुमचे वायफाय कनेक्शन. व्हिडिओ बंद केलेत सर सगळ्यांचे. सगळ्यांचे व्हिडिओ बंद. ठीक आहे, ठीक आहे. तर आपण ते करूया. आता बघा, आपण पुढचं हे करतोय, पुढचा जो आपण हे घेतोय त्याच्यात तुमच्या असं लक्ष देईल की ती जी हे आहे ही तुम्हाला मी आता पत्रिका दाखवतोय, बरोबर, दुसऱ्या स्क्रीन मध्ये. आता आपल्याला ते मगाचे अंक आणि ती पत्रिका तुम्हाला लक्षात ठेवायची ना, तिथे गडबड नाही करायची आपण, बरोबर. मग मी ते ह्याच्यावर जाऊ का, ते छोटं का दिसत आहे. ओके, 1 मिनिट, ते मला मोठं पाहिजे करायला. 1 मिनिट, स्क्रीन शेअर. ठीक आहे, दिसतंय ना तुम्हाला पत्रिका? तर दिसतंय. तर तर ते मला स्क्रीन मोठा करता आला असतं तर बरं झालं असतं. ठीक आहे, ओके. तर याच्यामध्ये आपण असं गृहीत धरूया की या माणसाला नोकरी शोधायची, नोकरी. त्याचं लिंक काय लावतो ते बघा. तुम्हाला सांख्य ज्योतिषामध्ये काय काय करता येईल. नोकरी त्याला देणारा सोर्स ऑफ इन्कमचा कारक ग्रह गुरु आहे, गुरु. आणि तो गुरु मी तुम्हाला मुद्दाम जास्त वरती करून दाखवतो. तो गुरु या पत्रिकेत 6ष्ठ स्थानी आहे, वृश्चिकेचा, बरोबर. दशमेश गुरु 6ष्ठात आहे. आता याला नोकरी मिळवताना काय काय करता येईल, तर प्रत्येक स्थानाशी संबंधित अंक आहे. मगाशी तिथे कुठला अंक होता? 6, बरोबर. तिथे 6 अंक असल्यामुळे
गैसर सरांकडे जरा नेटवर्कचा इश्यू दिसतोय, रिकनेक्ट होतील असते, सगळ्यांनी वेट करावं. हॅलो, आवाज हा ठीक, आपण परत सुरू करूया. तर ती पत्रिका तुम्हाला दिसल्यावर त्याच्यात तुम्हाला एक एक्सप्लेन करतो आणि मग आपण पुढे सरकूया. मला वाटतं कारण ती थोडीशी गडबड होते. पत्रिका दिसणं आवश्यक आहे आपल्याला. ओके, तर हा जो गुरु आहे तो मूलाधार चक्राशी. आता मूलाधार कसं ओळखायचं, तर प्रत्येक पत्रिकेमध्ये मी तुम्हाला ते मूलाधार चक्र कुठे असतं असं त्या पत्रिकेच्या स्थानांमध्ये दिलंय. तर त्याचं प्रतिबिंब रूप, मूलाधार चक्राचं प्रतिबिंब रूप हे सीओर ऍप्लिकेशन. तर त्या ह्याच्यात षष्ठामध्ये मूलाधार चक्राचं प्रतिबिंब आहे, हरकत नाही. तर मूलाधार चक्रावर त्याने 6 अंक गुलाबी रंगात प्रक्षेपित केला तर त्याला नोकरी मिळायला मदत होईल असा त्याचा अर्थ आहे. अनेक गोष्टी होतील, नोकरी मिळवता येईल, विवाह ठरवता येईल. बरोबर, विवाहाच्या बाबतीत तो अंक गुरु तिथे आहे, ह्याच्यात षष्ठात आहे, म्हणजे सप्तमाच्या षष्ठात आहे. म्हणून आपण त्याचा तो तिथलं ते स्थान नाही घेणार. सप्तमीच गुरु म्हणजे तो 3 अंक आकाशी रंगात आपण प्रक्षेपित करणार की तो जोडीदाराला खिचून घेईल असे अर्थ लावून तुम्ही ती योग चक्र जोडता. बरं, समजा मूलाधाराला तुम्हाला काही करायचं नाहीये, मूलाधाराशी तुम्हाला काही फारसं देणं घेणं नाहीये, मग तुम्हाला मूलाधाराची वनस्पती सांगितलेली असते. अंक 1 आहे, मूलाधार चक्र आहे, लाल रंग आहे, देवता श्री गणपती आहे, वृक्ष वडाचं झाड आहे. वडाचं झाड हा वृक्ष आहे त्याचा. आणि त्यामुळे तुम्ही जर मनोमन म्हटलं की नको अंक बिंक कुठे प्रक्षेपित करायचा, हरकत नाही. इंटरव्ह्यूला जाण्यापूर्वी नोकरी मिळवताना त्यांनी जरी असं म्हटलं की वडाच्या झाडाला माझा स्पर्शयुक्त नमस्कार असो तरी फायदा होईल. कारण दशमी ज्या ठिकाणी पडलाय तिथे मूलाधार चक्र स्टिम्युलेट करणारी गोष्ट घडली. वृश्चिक राशीचा स्वर ऐकला, राशीचे स्वर पण सांगितलेले आहेत एका ठिकाणी PDF मध्ये, आणि तो स्वर ऐकला तरी फायदा होईल. तुम्हाला असं वाटेल की इतक्या सगळ्या गोष्टी आपण करू शकतो त्या का, तर क्षमता आहे ना. म्हणजे नोकरी आज नाही तर उद्या नाही तर 4 महिन्यांनी त्याला मिळणार आहे ना. आपण फक्त क्षमता आणि संधी यातलं अंतर कापतोय. आपण काय करतोय, तरंग शक्तीमध्ये कालखंड अंतर हे तुमचं माझं आहे, कॅलेंडरचं आहे, घड्याळाचं आहे. पण प्रश्न असा आहे की निसर्गातला काळ हा अनादि अनंत आहे. तो कधी सुरू झाला नाही, कधी थांबला नाही आणि कधी संपला नाही. मग निसर्गाला काही देणं घेणं नाही की तुम्ही 4 महिन्यातली गोष्ट 15 दिवसात करू शकाल का. तीच क्षमता त्या संधीला जोडून द्याल का, ती जोडण्याची क्षमता म्हणजे हे उपाय आहेत. ते 6 प्रकारचे आहेत. आपण आज फक्त ते अंकाच्या अर्थाने बघतो, सांख्य ज्योतिष बघतो म्हणून बघतो. याचा अर्थ हे सगळं करता येईल. आणि त्याच्यामध्ये कर्सरी प्रोजेक्शन मी दिलेल्या PDF कापायची अंक आणि तो मध्ये धोत्राच्या पांढऱ्याच्या ठेवून तो असा गोल इंडेक्स फिंगर फिरवायचं. काही प्रोजेक्शन नको, काही नको, पण ते 3 दिवस करावं लागतं. त्या आयत्या वेळेला तुम्ही करू शकलात ते फक्त सायको प्रोजेक्शन, मानस प्रक्षेपण. कर्सरी प्रक्षेपण आहे फिजिकल, त्याला 3 दिवस लागोपाठ करावं लागतं. ते उत्तम रिझल्ट मिळतो. बरोबर, त्याच्याही पेक्षा काही वेगळा प्रकार उपलब्ध आहे का तेही आपण थोडस बघून घेऊया. तर तुम्हाला एक 3री तबकडी दाखवतो. हे माझं एक अद्भुत संशोधन आहे, डिजिटो व्हायब्रेटरी डिस्क. डिजिटो व्हायब्रेटरी डिस्क तुम्ही ते बघून ठेवा. ही अशी एक तबकडी मी तयार केली आहे. तबकडी
त्याचं फॉर्म थिअरीमध्ये कुठल्या रंगाचा कुठला आकार आहे असंही दिलाय. लाल, पिवळा, जांभळा असे रंग दिलेत, पांढराही दिलाय, कारण सर्व रंगांचं मिश्रण आहे. तर 7 या अंतर्मनाच्या अंकाभोवती ही तबकडी मी तुम्हाला देतो करून, जी तयार करून देतो, ती जर विशिष्ट तबकडी भिंगरी कशी फिरवतो आपण तशी जर फिरवली तर तुम्हाला या डिजिटल व्हायब्रेटरी डिस्कचा फायदा होतो. कारण वस्तू गोल फिरली की त्या तरंग शक्तीचं, अंकाच्या तरंग शक्तीचं प्रक्षेपण होतं. सेंट्रीफ्युगल फोर्स, केंद्रापसारी गती निर्माण होते. यासाठी हा खूप ऍडव्हान्स लेवलचं संशोधन आहे. केवळ मी तुम्हाला त्याचा जो चौकोन आहे वरचा तो बघून ठेवा. बघा, मी मगाशी म्हटलं सर लाल, पिवळा आणि जांभळा हे सोडून मी कुठलेही रंग त्या चौकोनात वापरलेले नाहीत. पण मी भिंगरी केली तर काय होईल, त्याची मला हवी ती शेड जनरेट करून मिळेल मला, जे रंग मला हवे. बरं, समजा तुम्ही की एक अंकाचं काही गणित मला समजत नाही, जमत नाही, तर अक्षरांकडे वळा आणि अ अक्षरावर टिंब अम उच्चार केलात की 1 अंकाची प्रक्षेपण सुरू होतात. 1 अंकाची. म्हणजे मी आता संख्याशास्त्राकडून, ज्योतिषशास्त्राकडून मी मंत्रशास्त्राकडे वळलो, उच्चारण शास्त्र, फोनेटिक्स. बरोबर. तर याचा अर्थच म्हणजे असा की या सर्व शास्त्रांचा वापर करून तुम्ही जेव्हा मिश्रण करता, मिश्रण हा फार महत्वाचा घटक आहे लक्षात घ्या. जेव्हा तुम्ही मिश्रण करता तेव्हा काय होतं, 1 ते 9 आणि 0 अंक तुम्हाला उपलब्ध आहेत. 0 अंक राखाडी रंगात जर तुम्ही एखाद्या प्रसंगाला प्रक्षेपित केला सिच्युएशन मध्ये, तर त्या ठिकाणी त्या प्रसंगी तुमच्या मदतीचे अज्ञात स्रोत, तुम्हाला माहित नाही, तुमच्या मदतीचे अज्ञात स्रोत तुम्हाला जाणवतात, दिसतात, समोर येतात आणि तुमचं खूप कठीण काम कदाचित चुटकीसरशी होतं, पण तुम्हाला माहितीच नाही की असं काही होऊ शकेल. तर हे सगळं जे कॉस्मिक व्हायब्रेशनचं गणित आहे ते अंकानी 1 ते 9, 0 पण 11, 22 यांची पण काही गणित आहेत, तीही तुम्हाला सांगतो. डबल डिजिट न्यूमरॉलॉजी. 11 अंक, मगाशी मी म्हटलं बघा, लाल लाल आणि थोडा पिवळा रंग. 11 अंक जर तुम्ही प्रक्षेपित त्या खिशात म्हणजे हृदयाजवळ स्त्रियांनी त्यांच्या पद्धतीने कॅरी करायचा. 11 अंक केला तर राहूचा अंक आहे, कार्यामध्ये यश, कीर्ती आणि तुम्हाला प्रकाश झोतात आणतो, प्रकाशमान करतो. तुमचा ग्लो, तुमचं कार्य क्षमता समोरच्याला जाणवते. 22 अंक वापरायचा तेव्हा की जेव्हा तुमच्या मनाचे, अंतर्मनाचे, दिव्य मनाचे स्तर तुम्हाला वापरायचे. कारण 22 हा केतूचा अंक दैवी लहरींचा अंक आहे. डिवाइन व्हायब्रेशन्स, मनाचे, मानवी मनाचे सर्व कंगोरे ऍक्टिव्हेट करून योग्य परिस्थितीत योग्य कंगोरा वापरणे. बरोबर. यासाठी 22 अंक. 33 काही वानगी दाखल कशावर तरी बोल, 33 अंक आहे तो मंत्रसिद्धीचा म्हणजे शुक्राचार्यांचा अंक आहे. किती सोपा रिसर्च आहे बघा, किती सोपं आहे संशोधन करणं. 3 अंक गुरुचा आहे, तुम्हालाही माहिती आहे, त्याचा रंग आकाशी आहे, माहिती आहे. 33 मी केला म्हणजे काय झालं, गुरु त्यातून निर्माण मात्र झाला शुक्र, की जो मंत्रशास्त्राचा कारक आहे. आणि म्हणून संजीवनी मंत्र फक्त शुक्राचार्यांना माहित होता. संजीवनी मंत्र शुक्राचार्यांनाच फक्त माहित होता. याचा अर्थ असा की गुरु शुक्र. आपण ज्योतिषातलं हे जे तत्व आहे ना की गुरु शुक्र शत्रू आहेत, ते अगदी शब्दशः अर्थाने घेऊ नका. दोघही ज्ञानी आहेत, दोघही मंत्राचे जाणकार आहेत. वापराबद्दल काहीतरी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह ओरिएंटेशन आहे, ते सोडून द्या. ते तुमच्या हातात आहे की तुम्ही वापर काय करता. 33 अंक कॅरी केलात, तुम्ही ध्यानधारणेला बसलाय किंवा मंत्र साधनेला बसलाय, तर त्याचा फायदा होईल तुम्हाला. तर याचा अर्थच म्हणजे असा की कितीतरी गोष्टी, एखादी चांगली गोष्ट घडली, लक्षात ठेवा मी काय सांगतोय,
चांगली गोष्ट घडली तर तुमची इच्छा असते की ती रिपीट व्हावी, ती आवर्तनात सापडावी, परत परत व्हावी. बरोबर. चांगली गोष्ट घडल्यावर आपण आशीर्वाद देतो का नाही की होऊ दे, परत परत तुझ्या इच्छा. तसं नाही. तर 44 अंक तुम्ही जांभळ्या रंगात 4 अंक काळपट जांभळ्या रंगात इमॅजिन करा. तो तुम्हाला तुमच्या मनाने दिलेला आशीर्वाद आहे की चांगल्या गोष्टी रिपीट होतील. हे मी तुम्ही असं वाटेल ते लगेच उद्यापासून सुरुवात नका करू, पण माझ्या PDF घेतल्यात किंवा तुम्हाला नोट्स वाचल्यात, माझ्या क्लिप्स तुम्हाला मिळतात सोबत. बरं, त्या कायमस्वरूपी देतो जवळजवळ मी. म्हणजे ती काही मर्यादित दिवस देतो का? तर नाही, कारण तुम्हाला तो विषय देऊन टाकायचा आहे, शिकवायचा आहे. आपल्या शास्त्रांची प्रतिष्ठा उंचावली पाहिजे अशा उद्देशाने ते केलंय संशोधन. बरं, 51-53 वर्षाचं संशोधन साठवून कशाला ठेवायचं? ज्याचा योग आहे, ज्याची जिज्ञासा आहे, ज्याची ज्ञानलालसा आहे, तो येईल माझ्या संपर्कात. माझा फोन नंबरही पहिल्या स्क्रीनिंग मध्ये मी दिलेला आहे त्याच्यात. बरोबर. तर संपर्कात येण्याची जिज्ञासा दाखवली पाहिजे, एवढं छोटीशी त्याची डिमांड आहे. बरोबर. आणि एकदा तुम्ही शिष्य म्हणून माझ्या संपर्कात आलात की चांगलं वागण्याची, तुम्हाला अधिकाधिक देण्याची जबाबदारी गुरु म्हणून आपोआपच माझ्यावर येते. आपोआपच येते, लक्षात ठेवा. इंग्लिशमध्ये एक असं वाक्य आहे की मास्टर अराइव्स. तुम्हाला गुरु कसा भेटतो? गुरु असं उगाच भेटतो का की कुठेतरी मी जाहिरात वाचली आणि ते शिकलो, असा नाही गुरु भेटत. गुरु जाहिरातीच्या माध्यमातून तुमच्या समोर येणार नाही, तो असा भेटतो when master arrives, when the disciple is ready. शिष्य म्हणून, विद्यार्थी म्हणून, जिज्ञासू व्यक्ती म्हणून तुमची ज्ञानलालसा जेव्हा उच्च स्तरावर जाते, त्या स्तरावर उपलब्ध असलेलं गुरुतत्व काही वेळा व्यक्तिरूपाने आणि काही वेळा विचार रूपाने तुमच्या समोर येतं. दोन्ही गोष्टीत फरक लक्षात ठेवा. उच्च स्तरावर तुमची जिज्ञासा गेल्यावर काही वेळा व्यक्तिरूपाने तुम्हाला मार्गदर्शन देणारा माणूस भेटतो, पण काही वेळा तुम्हालाही विचार सुचतात, म्हणजे विचार रूपाने तो गुरु भेटतो. गुरु हे तत्व आहे, लक्षात ठेवा. तो व्यक्तिरूपाने भेटण्याची आवश्यकता प्रत्येक वेळी नसते. बरोबर. याचा अर्थ तुम्ही स्वतःची भाववृत्ती उल्लसित करा. बरोबर. ज्ञान लालसा निर्माण झाली, जिज्ञासा, की त्याला म्हणायचं ज्ञान योग. युज म्हणजे जोडणे. तुमची जिज्ञासा जोडता वास्तवाला, प्रत्यक्षाला, सत्याला. ज्ञानयोग. पण ते केलं पाहिजे, त्या अंक छापले पाहिजेत, ते वापरले पाहिजेत, मनाने प्रोजेक्ट केले पाहिजे, ते प्रत्यक्ष करणे, याला म्हणतात कर्मयोग. आणि इतकं सगळं केलं तरी सृजनाचा मूळ स्रोत आपण नाही. आपण शरीर, मन, बुद्धी, चित्त आणि विवेक हे पंचामृत घेऊन जन्माला आलेलो आहोत. आणि म्हणून आपण कुठल्याही पूजेमध्ये पंचामृताचा जो नैवेद्य दाखवतो किंवा पंचामृताचा वापर करतो, देतो देवाला, याचा अर्थ ही सगळी आयुधाचा मी फक्त ट्रस्टी आहे, मी विश्वस्त आहे. भगवंता, तो माझ्यावर जो विश्वास दाखवला तो सार्थ करण्यासाठी तू दिलेलं कर्म स्वातंत्र्य मी वापरणार आहे असं आपण आश्वासन देतो. आणि मग ज्ञानयोग कर्मयोगाचं मिळालेलं फळ, सुचलेले विचार, सुचलेलं केलेलं संशोधन याची ओंजळ भरतो आणि भगवंताच्या चरणावर अर्पण करतो. कारण तो झाला भक्तियोग. आणि भगवंतानी स्वतः सांगितलंय की जिथे ज्ञान, कर्म आणि भक्ती यांचा मिलाप होतो तिथे मी स्वतः उपस्थित असतो, असं भगवंतांनी आश्वासन दिलंय. आणि म्हणून त्यालाच शरण जायचं. आपल्या हृदयस्थ श्री हरीला साध घालायची. तो ज्ञान रूपाने, कर्म रूपाने आणि भक्ती रूपाने तुम्हाला प्रतिसाद द्यायला कधीही चुकणार नाही. तो कधी चुकला नाही. त्यांनी स्वतःचीच कर्माचा सिद्धांत तुम्हाला सांगितलाय. आणि म्हणून स्वतःचं मन व्यापक करा. तुमच्या मनाची व्यापकता अख्ख्या विश्वाला, अख्ख्या अस्तित्वाला गवसणी घालणारी ठरवू दे. म्हणून एका फिलॉसॉफरचं वाक्य आठवलं ते तुम्हाला सांगतो. तसं म्हणतो, मी काही वेगळा नव्हे तुमच्यापेक्षा, तुमच्याच सारखा आहे, मी तुमच्यातलाच आहे, माझं काही वेगळं बेट नव्हे. आणि म्हणून तो असं म्हणतो की आय एम नॉट अन आयलंड. मी बेट आहे का? आय एम नॉट अन आयलंड.
my existence is inseparably linked with those of others, and hence whenever somebody dies, my existence is diminished. मला असं वाटतं की अस्तित्व मी अस्तित्वामध्ये व्यापक केला की सर्व माझेच असतात. अणुरणूत भरलेलं विष्णुरूप ज्ञानही माझंच होतं, कारण मी त्याला जाऊन भिडलेलं आहे. किंवा मी संकुचित न करता व्यापक करणं इथे अध्यात्म आहे. मी संकुचित न करता वास्तवाला भिडणं इथे ज्ञान आहे. मी संकुचित न करता वास्तवाला जाऊन भिडण्याची प्रक्रिया इथे कर्म आहे. आणि प्रत्यक्ष ते भिडणं हा भक्तियोग आहे. आणि इतकं सगळं झालं की फक्त एवढं म्हणायचं की हे सगळं सांगणारा, हे सगळं कथन करणारा, इदम न मम, इदम न मम, इदम न मम. मंडळीजी काय करायचं आता पुढचा? धन्यवाद सर, धन्यवाद सर. छान झालं, आवडलं का? अतिशय उत्तम सर. आणि जो आपले जे काही आतापर्यंतचे संशोधन आहे ते सगळे अनुभवाला आलेले आहे. आम्ही पाहिलेलं आहे की आपण राशीनुसार जे काही उपाय सुचवलेले आहेत, जसं माझी कर्क राशी आहे तर ते आपलं जे टरबूज असतो त्याचा आपण उपाय दिलेला आहे. हे माझ्या स्मरणात आहे आणि लोकांना मी देत असतो. आणि ते अनुभव लोकांना येतो आणि ते फोन करतात. त्यांना सांगतो का बाबा हे कुठल्या शास्त्रात नाहीये, हे गैरसाज सरांचं संशोधन आहे आणि ते लागू पडतं, म्हणूनच मी माझ्या जातकांना देत असतो. तर आपले मनपूर्वक धन्यवाद. या मंचावर आपण आलात आणि आपले बहुमूल्य मार्गदर्शन केले आणि अनमोल असं आपलं जो संशोधन आहे ते आज जगासमोर ठेवलं, त्याबद्दल आम्ही आपले यथाशुद्ध ऋणी आहोत. पावले सर. पावले सर डिस्कनेक्ट झालेले, नेटवर्कचा इश्यू आहे. मॅडम आपल्याकडे मंच सोपवतो. आपले जे वेद चक्षुचे मॅडम आहेत मुग्धा मॅडम, यांच्याकडे मी मंच सोपवतो. धन्यवाद घैसास सर. आजचं व्याख्यान खूपच छान झालेलं आहे. राजेश मंडोरीजींनी पण खूप चांगलं मार्गदर्शन केलं आहे. घैसास सरांचे जे उपाय असतात ते खूप साधे, सरळ, सोपे, सहज होण्यासारखे असतात आणि त्यांची समजावून सांगायची भाषा सुद्धा खूप सुंदर आहे. म्हणजे इझिली कुणीही ते समजून घेऊ शकतं. आता कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया विचारू शकतात. असं प्रश्न विचारला तर चालतील ना? कुणाला काही प्रश्न असतील? हो चालतील. कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर कृपया हँड रेज करा. मी अनम्यूट करून देते. कुणाला काही प्रश्न असतील तर विचारा, फक्त हँड रेज करा. कुणाला काही प्रश्न आहेत का? खरं तर घैसास सरांनी खूप सोप्या शब्दात सांगितले, त्यामुळे कोणाला शंका येणार नाही त्याच्यामध्ये. पण कुणाला काही शंका असेल तर ते विचारू शकतात. कुणाला काही शंका आहे का? हँड रेज करा. तुम्ही मला व्यक्तिशाही शंका काही तुम्हाला संभव वाटलं सरांचा नंबर आपण फ्लॅश केलेला आहे. हो, मला भेटू शकतो सर. आपला नंबर परत सांगा. मी माझा नंबर सांगतो तोंडी एकदा तुम्हाला. माझा संपर्काचा माझा व्हॉट्सअप किंवा फोन नंबर आहे तो एकच आहे सगळ्या बाबतीत. तो 98198 पहिले 98198719996. परत एकदा सांगतो 98198719996. कुठलीही शंका असेल, कुठलीही जिज्ञासा असेल, कुठलीही प्रगती करायची असेल तर मी ठामपणाने तुमच्या मागे उभा राहीन. थँक्यू सर. थँक्यू सर. तर एक दीपक जोशी आहेत, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. दीपक जोशी अनम्यूट करा. दीपक जोशी अनम्यूट करा, हँड रेज केलेला आहे. नमस्कार. 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 धन्यवाद मॅडम. मी दीपक जोशी. सर आजचं व्याख्यान खूप छान झालं. अतिशय सोप्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी तुम्ही समजून सांगितल्या. पण मग प्रश्न एक असा होता माझा, जसं तुम्ही 1 ते 0 पर्यंत जसं सांगितलं आहे त्या प्रत्येकाची जर PDF फाईल म्हणा किंवा त्याचे जे रंग आहे किंवा त्याचे कुठल्या कुठल्या चक्रावर ते काम करतं, याची देवता आणि याचं वृक्ष, याचं काही जर दिलं किंवा असं कुठे मिळेल किंवा त्यासाठी काय करावं लागेल? नाही ते तेव्हा जे विषय आहेत ना, आता उदाहरणार्थ रंगसावल्यामध्ये योगचक्रांचे सगळे घटक सांगितलेत मी. त्याच्यानंतर संख्याशास्त्रात आता जे मी बोललो तुम्हाला ते सगळं आहे. प्रोजेक्शनच्या मेथड्स आहेत.
सगळ्या आहेत. फक्त काय होतं, एका वेळेला ते शिकवणं मुश्किल आहे, पण त्या सगळ्या गोष्टी PDF रूपात म्हणजे छापील रूपात आणि क्लिपच्या रूपात तुम्हाला एक्सप्लेन केले. तुम्हाला मी ईमेलच्या तर्फे PDF पाठवतो आणि क्लिपचे अटॅचमेंट देतो. देतो. गंमत म्हणजे सरांच्या सगळं कॉन्टॅक्ट नंबरवर जर कॉल केला तर ते तुम्हाला सगळं डिटेल देतील. हो. अजून काही कोणाचा पुढचा प्रश्न आहे? हा बोला मॅडम. हा सर, सरांशी मग मी PDF आणि ते पण हवं होतं आणि मग सरांशी मी कॉन्टॅक्टच करून बोलून गेलो प्रत्यक्ष. होय होय. बर. माझं नाव जयश्री मोहन, लक्षात ठेवा सर. ओके, नक्की नक्की. माझ्या मते सगळ्यांचे प्रश्न विचारून झालेले आहेत आता. सरांनी सांगितलंच आहे की त्यांच्या नंबरवरती कॉन्टॅक्ट केला तर ते तुमच्या शंकांचं निरसन करणारच आहे. त्यामुळे काय ठीक. तर सगळ्यांचे प्रश्न झालेले आहेत. चॅट बॉक्स मध्ये एकदा चेक करते फक्त. PDF ग्रुपला मिळेल का असं विचारता येते? नाही, कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला माझ्याकडे तुम्हाला त्या विषयाच्या माझ्याकडे मागणी करायची असते ते मी देणार मी तुम्हाला. त्या जे मला कॉन्टॅक्ट नंबर ग्रुप मध्ये आणि चॅट बॉक्स मध्ये टाकला जातो. हो, तुम्ही मला संपर्कात या. जे लोक ग्रुपला जॉईन आहेत त्यांचाही सरांचा नंबर तिथे दिसेल, ते इथे चॅट बॉक्स मध्ये मॅडम टाकत आहेत. आपण कोणी जर माझे नंबर ऍड करून घ्या. वेदचक्षणी माझे जरी क्लास कंडक्ट केलाय तरी मी येईन, अवश्य येईन तिथे क्लास. आपण त्याचे क्लास कंडक्ट करू ना आपण. येस सर. सकाळी आपलं बोलणं झालं त्या बाबतीत. तुमच्या संपर्कात यायला मी उत्सुक आहे. ओके सर, वेलकम सर. थँक्यू. मुग्धा मॅडम समारोप करून घ्यावा. कोणाचा प्रश्न दिसत नाही आता. हो, सर्वांचे प्रश्न झालेले आहेत. घायसा सरांचं व्याख्यान पण खूप सुंदर झालेलं आहे. मंडोरेजी, तुम्हाला पण आभार मानते मी की तुम्ही एवढा सपोर्ट केला आहे. घायसा सरांचे आभार. आपले सर्व आणि उपस्थित सर्व जे आहेत त्यांचे सुद्धा मी आभार मानते. त्या काही टेक्निकल फॉर्मॅलिटी करून ही मीटिंग मी आता एंड करते. धन्यवाद. ग्रुप जॉईन करा. सगळ्यांना वक्त्यांचे नंबर तिथे आणि YouTube रेकॉर्डिंग तिथे मिळतील ग्रुपवर. ओके सर, मी मीटिंग आता एंड करत आहे. धन्यवाद. धन्यवाद घायसा सर.